तर पहा आजच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रेट लाईन हा जो 11वीचा टॉपिक आहे जो की तुम्हाला 12वीच्या सीईटीला अतिशय महत्त्वाचा आहे त्याचा वन शॉट पाहणार आहे. ऑल टोटल सगळ्या कन्सेप्ट आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. खरं तर याचा तुम्ही 10वीलाच अभ्यास केलेला आहे. स्ट्रेट लाईन बेसिक तुम्ही 10वीला पाहिलेले आहे. फक्त थोडंसं वरती जाऊन पुढे पाहिजे आणि 12वीला गेल्यानंतर तुम्हाला हा जो टॉपिक आहे याचं नाव काय झालं, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन झालं. ओके, ठीक आहे. तो सुद्धा तुम्हाला सीईटीला आहे, हा सुद्धा तुम्हाला सीईटीला आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण त्या टॉपिकला, त्याच्या वन शॉटला. त्याचं बेसिक काय पाहणार आहे, लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन म्हणजे 10वीला तुम्ही काही इक्वेशन पाहिली होती, त्याच्या आधीच्या क्लासमध्ये पण तुम्ही काही इक्वेशन पाहिली होती. समजा x इज इक्वल टू समजा तुम्हाला दिलं 5, बरोबर आहे, किंवा तुम्हाला y इज इक्वल टू सांगितलं -2. आता ही काय झाली, लिनियर इक्वेशन झाली. लिनियर इक्वेशन ही इन वन व्हेरिएबल. आता त्यानंतर तुम्ही 10वीला आला तुम्हाला काय इक्वेशन मिळाली, कोणती इक्वेशन मिळाली, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे x प्लस y इज इक्वल टू 7 फॉर एक्झाम्पल असं एखादं इक्वेशन मिळालं, किंवा 2x मायनस 3y इज इक्वल टू -5 अशा टाईपमध्ये एखादं इक्वेशन मिळालं. मग ही जी इक्वेशन मिळाली ही कोणती इक्वेशन आहेत, लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन म्हणजे काय, ज्याचा व्हेरिएबलचा इंडेक्स हा काय असतो, 1 असतो. ओके, आता इथे पाहिलं तर 1 व्हेरिएबल, इथे पाहिलं तर 2 व्हेरिएबल आहे. आणि या इक्वेशनच्या तुम्ही काय केल्या होत्या, लाईन ड्रॉ केल्या होत्या. लाईन ड्रॉ कशा केल्या होत्या, आता जनरली मी फक्त बेसिक तुम्हाला सांगतो. इथं हा जो आहे तुमचा हा ग्राफ होता, बरोबर आहे. हा कोणता ऍक्सिस होता तुमचा, एक्स ऍक्सिस. हा कोणता ऍक्सिस होता तुमचा, वाय ऍक्सिस. आता जेव्हा तुम्हाला x इज इक्वल टू 5, आता इथं 1 2 3 4 आणि इथं 5. ओके, मग तुम्ही काय केलं, ह्या 5 मधून जाणारी एक लाईन ड्रॉ केली, बरोबर आहे. आणि ह्या लाईनला नाव काय दिलं, x इज इक्वल टू 5. इथे -2, आता -2 कुठं असणार, साधारण -1 -2. आता ह्या -2 मधून जाणारी एक लाईन तुम्ही जेव्हा ड्रॉ केली, त्या लाईनला इक्वेशनला नाव काय दिलं, y इज इक्वल टू -2. म्हणजे ह्या तुम्ही लाईन ड्रॉ केल्या लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल वरनं. या लाईन म्हणजेच स्ट्रेट लाईन आहे. आता 10वीला आल्यानंतर हे इक्वेशन तुम्हाला दिलं होतं, तुम्हाला आठवत असेल का, तुम्ही त्यावरनं काय तयार केलं, एक टेबल बनवलं होतं. या टेबलमध्ये तुम्ही काय केलं होतं, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय घेतल्या, मनाने घेतल्या. इथे एक्स घेतला, इथं वाय घेतला, इथं एक्स आणि वाय घेतला, बरोबर. एक्सची व्हॅल्यू एकदा तुम्ही 0 ठेवली होती किंवा 1 ठेवली होती, काहीतरी ठेवल्या होत्या. मग तुम्हाला इथं व्हॅल्यू मिळाल्या आणि त्या व्हॅल्यू घेऊन तुम्ही काय केलं, एक ग्राफ ड्रॉ केला आणि त्या ग्राफवर तुम्ही एखादी पॉईंट, हे पॉईंट काय केले, प्लेस केले आणि ह्या 3 पॉईंटमधनं किंवा 2 पॉईंटमधनं जाणारी काय काढली, लाईन काढली. आणि या लाईनलाच तुम्ही नाव काय दिलं, फॉर एक्झाम्पल जर ही पहिल्या इक्वेशनची लाईन असेल, आपण फक्त इक्वेशन म्हणजे डेमो पाहतोय, इज इक्वल टू 7 असं तुम्ही लाईनला इक्वेशनला काय दिलं होतं, नाव दिलं होतं. हा तुमचा एक्स ऍक्सिस होता, लक्षात. तर या पद्धतीने तुम्ही 10वीला काही काय केलेत, लाईन ड्रॉ केलेत. पाहता इथे जर पाहिलं तर इथे जर पाहिलं तर ही जी लाईन आहे दॅट्स कॉल्ड स्ट्रेट लाईन. त्यानंतर इथं पाहिलं तर याला काय म्हणणार आहे आपण, स्ट्रेट लाईन म्हणणार आहे. म्हणजे या स्ट्रेट लाईनचा स्टडी तुम्हाला आता या 11th स्टँडर्डमध्ये करायचा आहे. आले लक्षात, स्ट्रेट लाईन म्हणजे नक्की काय, याचं बेसिक जस्ट मागे झालं होतं, ते आपण थोडक्यात ओव्हरलुक केलं. प्रॉपर डायग्राम किंवा मेजरमेंट घेऊन नाही केलं, फक्त बेसिक सांगितलं. आता डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स, 2 पॉईंटमध्ये डिस्टन्स तुम्हाला जर फाइंड आउट करायचं असेल, ओके. आता जनरली ही तुमची नंबर लाईन होती. आता या नंबर लाईनवर आपण इथं कोण घेतलं होतं, 0 होतं. ओके, इथं कोण होतं, 1, इथं 2, इथं 3. ओके, इथे -1, इथे -2. आता या नंबर लाईनवरती कोणत्याही 2 पॉईंटमधलं तुम्हाला डिस्टन्स काढायचं असेल, समजा या ठिकाणी एक पॉईंट घेतला ए आणि ह्या ठिकाणी पॉईंट घेतला मी बी. जर ह्या ए बी मधलं डिस्टन्स काढायचं असेल तर तुम्ही डिस्टन्स कसं काढलं होतं, मला डिस्टन्स काढायचं आहे कोणत्या पॉईंटमधलं, ए, बी मधलं. मग तुम्ही काय केलं होतं, या ए आणि बी मध्ये मोठा नंबर कोणाचा आहे, बीचा आहे. मग मोठ्या नंबर मधनं छोटा नंबर तुम्ही काय केला, म्हणजे मोठ्या कॉर्डिनेट मधनं छोटा कॉर्डिनेट काय केला तुम्ही, मायनस केला. मग याचा अर्थ या ठिकाणी काय आलं, 3 मायनस काय केलं आपण, 1, आणि तुम्हाला डिस्टन्स काय मिळालं, 2 मिळालं. समजा आपण या ठिकाणी एक पॉईंट घेतला सी. आता मला बीसी मधलं डिस्टन्स काढायचं आहे, तर डिस्टन्स बीसी मधलं डिस्टन्स काढताना तुम्ही काय केलं, सीबी म्हणा किंवा बीसी म्हणा, ह्या 2 पॉईंट मधलं डिस्टन्स काढताना तुम्ही काय केलं, मोठा पॉईंट कोण आहे, बी आहे, छोटा हा आहे, म्हणजे मोठ्यामधनं छोटं डिस्टन्स मायनस केलं, म्हणजे 3 मायनस इथं काय आला, -2 आल्यामुळे त्याला आपण डबल ब्रॅकेट टाकलं. आता या ठिकाणी काय झालं, 3 मायनस मायनस काय झाले, +2, म्हणजे इथं किती आले, 5. म्हणजे बीसी मधलं जे डिस्टन्स आहे ते किती आलं, 5 मधलं 5 युनिट आलं. बघूया आपण, 1 2 3 4 5, बरं 5 आलं. म्हणजे कोणत्याही 2 पॉईंट मधलं डिस्टन्स तुम्ही काढत असताना तुम्ही याचा वापर केला. सेम ही जे लाईन व्हर्टिकल असती, आता ही हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल असती तर तुम्ही सेम पॅटर्ननी 2 लाईन मधलं काय केलं असतं, डिस्टन्स काढलं असतं. पण आता समजा ही लाईन या पॅटर्ननी कुठेतरी मध्ये आली होती, आपण असं कन्सिडर करू का, या पॅटर्ननी लाईन कुठेतरी मध्ये आली होती. आता या पॉईंट पासून साधारण असं समजूया का, या पॉईंट पासून आणि या पॉईंट पासून तुम्हाला काय काढायचं होतं, डिस्टन्स काढायचं होतं. मग आपण काय केलं, ही लाईन कन्सिडर याला 0 म्हटलं, ही लाईन कन्सिडर याला 3 म्हटलं, किंवा पुढचा जो पॉईंट असेल 5 म्हटलं. मग या लाईन मधला म्हणजे याच्यातलं डिस्टन्स म्हणजेच तुम्ही काय केलं, यामधलं डिस्टन्स काढलं होतं, कारण ही लाईन याला काय पॅरलल होती. म्हणजे याचं जे डिस्टन्स असणार आहे तीच खाली असणार, म्हणजे हे तुम्ही काढलं, तुम्हाला हे मिळालं. मग पुढे जाऊन
समजा प्रत्येक वेळेस लाईन जी आहे ती तुम्हाला याच पॅटर्नने विचारली जाईल का? नाही. मग आता तुमचा हा जो ग्राफ होता हा तुमचा वाय ऍक्सिस आहे, हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे. ओके, ठीक आहे. आणि या ठिकाणी समजा ती लाईन या पद्धतीने विचारली, तिरकी आली. मग आता तुम्ही काय करणार होते? मग आता तुम्ही काय केलं, ह्या 2 पॉईंटला घेतलं आणि इथं एक तुम्ही ट्रायंगल क्रिएट केला. ट्रायंगल क्रिएट केल्यानंतर इथं 90 डिग्री आलं. ओके, आता जर तुम्ही ही लाईन पाहिली तर हिचं जे डिस्टन्स असणार आहे तेच तुम्हाला ह्या लाईनचा डिस्टन्स मिळणार. ओके, त्याच पद्धतीने समजा तुम्ही हे जे डिस्टन्स काढलं तेच डिस्टन्स इकडे इक्वल असणार आहे वाय ऍक्सिसला, म्हणजे साधारण या पॉईंट पासून ते या पॉईंट पर्यंत. म्हणजे आता तुम्हाला काय काढायचं होतं, या लाईनचं जर तुम्हाला डिस्टन्स मिळालं आणि या लाईनचं जर तुम्हाला डिस्टन्स मिळालं तर तुम्ही काय काढू शकत होता? बाय पायथागोरस थेरम तुम्ही या लाईनचा डिस्टन्स काढू शकत होता. बरोबर. आता या लाईनवरती ही लाईन कोणती एक्स ऍक्सिस आहे. मग एक्स ऍक्सिस वरच्या लाईनचं जर मला डिस्टन्स काढायचं असेल तर साधारण इथं माझा कोण असणार आहे? आता मी याला नाव देणार आहे. याचा जो कोऑर्डिनेट असणार आहे मी याला काय म्हटलं x1, बरोबर. आणि याला काय मी म्हटलं x2. म्हणजे आता मला हे डिस्टन्स काढण्यासाठी मी काय केलं? x2 मधून मी काय केलं? x1 मायनस केला. बरोबर आहे. तसंच आता मला इथे याला काय म्हणणार मी? y1 इकडनं जाताना याला काय म्हणणार मी? y2. म्हणजे मला हे डिस्टन्स काढण्यासाठी मी काय केलं? y2 मायनस y1 केलं. म्हणजे आता मला हे जे डिस्टन्स आहे हे y2 मायनस y1 आहे जे की याला इक्वल आहे. हे डिस्टन्स आहे x2 मायनस x1 जे की याला इक्वल आहे. आता मला याचं पण डिस्टन्स माहिती आहे, याचं पण डिस्टन्स माहिती आहे. म्हणजे आता मला ह्या दोन डिस्टन्स काढायचं असेल तर मी काय करणार? समजा आपण याला नाव देऊया आता ए, बी आणि सी. म्हणजे आम्हाला एसीचं डिस्टन्स काढायचं असेल तर एसीचा स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे? एबीचा स्क्वेअर प्लस बीसीचा स्क्वेअर. आलं लक्षात? मग एबी म्हणजे कोण आहे? एबी म्हणजे y2 मायनस y1. ओके, आणि बीसी कोण आहे? x2 मायनस x1. म्हणजे आता इथे जर पाहिलं तर काय झालं? y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. कारण ह्या दोघांच्या जागी मी ती व्हॅल्यू लिहिली. पण आता इथे पाहिलं तर कोण होता? एसी स्क्वेअर होता. तुम्हाला व्हॅल्यू कोणाची पाहिजे? एसीची पाहिजे. म्हणून इथं तुम्ही काय घेतलं? स्क्वेअर रूट घेतलं. जेव्हा तुम्ही इथं स्क्वेअर रूट घेता तो सिंगल असल्यामुळे स्क्वेअर निघून गेला. पण इथे पाहिलं तर हे सगळ्याच्या सगळं कशात गेलं? स्क्वेअर रूटच्या आतमध्ये गेलं. म्हणजे इथं काय फॉर्म्युला तयार झाला? y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. याला तुम्ही पुढे मागे करू शकता. म्हणजे x2 मायनस x1 सुरुवातीला घेऊन याला मागे लिहू शकता, डझंट मॅटर. म्हणजे आता जर पाहिलं तर एसीचं जे डिस्टन्स मिळालं ते मला हे मिळालं. म्हणजे आता इथून पुढे 2 पॉईंट मधलं डिस्टन्स जे तुम्हाला काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला हा क्रिएट झाला. हा जो फॉर्म्युला आहे आता हा डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. हा ते सगळे पॉईंट फक्त एक्स ऍक्सिसवर असले तरी चालतो, वाय ऍक्सिसवर असले तरी चालतो, पॅरलल असले तरी चालतो किंवा तिरका असला तरी चालतो. आणि म्हणून याला सर्व मान्यता मिळाली का तुम्ही कोणत्याही 2 पॉईंट मधलं डिस्टन्स काढायचं असेल तर तुम्ही हाच फॉर्म्युला यूज करा. तर कोणत्याही म्हणजे तुमचे जे 2 कोऑर्डिनेट्स आहेत ते कुठेही जरी असले, तुमचे जे 2 पॉईंट आहेत ते कुठेही असले तरी तुम्ही या फॉर्म्युल्याने त्या 2 पॉईंट मधलं काय काढू शकता? डिस्टन्स काढू शकता. ओके, तर या डिस्टन्स फॉर्म्युल्याचा आपल्याला काय करायचं या ठिकाणी या टॉपिकमध्ये काय करायचं? वापर करायचा. आले लक्षात? समजलंय? ठीक आहे, जाऊया आपण पुढे. तर हे झालं तुमचं बेसिक. आता आपण चालू करतोय तुमचा 11th स्टँडर्डचा टॉपिक. ओके, आता 11th स्टँडर्डमध्ये फर्स्ट तुम्हाला पहिला पॉईंट कोणता आलाय? लोकस म्हणजे काय? आता लोकस म्हणजे काय? असा पॉईंटचा सेट. काय लोकस म्हणजे काय? सेट ऑफ पॉइंट्स. कोणत्या पॉइंटचा सेट? एखादी जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे. ओके, काय? जॉमेट्रिकल कंडिशन काय? सॅटिस्फाय करणार. सेट ऑफ पॉइंट्स जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय. म्हणजे जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय करणाऱ्या पॉइंटच्या सेटला आपण काय म्हणतो? लोकस म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आता आपल्याला पाहायचं झालं, समजा हा या ठिकाणी मी एक पॉईंट घेतला आणि या ठिकाणी मी एक बी पॉईंट घेतला. आता ए आणि बी पॉईंट पासून समजा इक्वी डिस्टन्सवर मी हा एक पॉईंट घेतला सी. लक्षात? म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हा इथून 5 फुटावर आहे. समजा असं कन्सिडर करू का 5 सेंटीमीटरवर आहे. हे पण 5 सेंटीमीटर, हे पण 5 सेंटीमीटर. मग आता ए आणि बी पासून फक्त एकच पॉईंट इक्वी डिस्टन्सवर आहे का? नाही. तर खूप सारे. कसं? जर तुम्ही इथं पाहिलं तर मी एखादा इथं पॉईंट घेऊ शकतो, इथं घेऊ शकतो. आता जर हा इथून जर 10 सेंटीमीटर असेल तर हा पण किती असू शकतो? 10 सेंटीमीटर. इथून जर 8 सेंटीमीटर असेल तर इथून 8 सेंटीमीटर असेल. म्हणजे आता ह्या एबी पासून मी किती इक्वी डिस्टन्सवर असणारे किती पॉईंट घेऊ शकतो? इन्फानाइट पॉईंट घेऊ शकतो. कारण याच्यापासून जर एखादी मी एक काही काढली, ही लाईन काढली, तर ही लाईन ह्या दोनही पॉईंट पासून काय समांतरावर. यातला मी कोणताही पॉईंट चॉईस केला तरी त्या पॉईंट पासून ह्या दोनही पॉईंट पासून काय येऊ शकतं? इक्वी डिस्टन्स अंतर येऊ शकतं. म्हणजे ह्या ए आणि बी पॉईंट पासून इक्वी डिस्टन्सवर किती पॉईंट आहेत? इन्फानाइट पॉईंट्स. मग या सगळ्या पॉईंटला कंबाईन करून मी काय तयार केली? एक लाईन तयार केली. आणि ही लाईन म्हणजेच काय? सेट ऑफ पॉईंट्स. कोणते पॉईंट्स आहेत? ए आणि बी पासून इक्वी डिस्टन्सवर असणारे पॉईंट्स आहेत. म्हणजे ए आणि बी पासून इक्वी डिस्टन्स असणाऱ्या सगळ्या पॉईंटच्या मी काय केला? सेट बनवलं. म्हणजे त्यांनी काय केली? एक जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय केली. दॅट्स कॉल्ड लोकस. म्हणजे आता माझी ही जी लाईन आहे ह्या लाईनला मी काय म्हणणार आहे? लोकस म्हणणार आहे.
आलं लक्षात? मग प्रत्येक वेळेस लोकस असाच असतो का? 100% नाही. समजा मी एक फिक्स पॉईंट घेतला आणि या पॉईंटपासून 5 सेंटीमीटरवर असणारे सगळे पॉईंटचं मी कलेक्शन केलं. आता या पॉईंटपासून 5 सेंटीमीटरवर हा एक पॉईंट असू शकतो, इकडे पण असू शकतो, इकडे पण असू शकतो. म्हणजे या सगळ्यांना मिळून मी कोणती डायग्राम फॉर्म होणार आहे? सर्कल डायग्राम फॉर्म होणार आहे. का? कारण त्या पॉईंटपासून फिक्स पॉईंटपासून लाईनवर 5 सेंटीमीटरवर असणारे किती पॉईंट आहेत? इन्फानाइट पॉईंट्स आहेत. मग या सगळ्यांचं जेव्हा मी कलेक्शन करतो तेव्हा मला काय मिळतं? सर्कल मिळतं. म्हणजे याचा अर्थ आता माझा जो लोकस आहे तो कोण आहे? माझा सर्कल आहे. कारण त्यांनी काय केलंय? पॉईंटचा सेट बनवलाय. कोणत्या पॉईंटचा सेट बनवलाय? इक्वी डिस्टन्सवर. कोणत्या? एका फिक्स पॉईंट पासून. समजा आपण त्याला नाव दिलं ओ, म्हणजे ओ ह्या पॉईंट पासून 5 सेंटीमीटरवर असलेले सगळ्या पॉईंटचं कलेक्शन म्हणजेच काय तयार झाली डायग्राम? सर्कल. दॅट्स कॉल्ड लोकस, म्हणजे सेट ऑफ पॉईंट्स येतो. ओके, म्हणजे त्यांनी काय केलं? एक जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय केली का एका फिक्स पॉईंट पासून सेम डिस्टन्सवर असणारे सगळे पॉईंटचं कलेक्शन. दॅट्स व्हॉट सेट ऑफ पॉईंट. म्हणजे इथं माझं लोकस म्हणजे कोण आलं? लाईन आली. इथं माझं लोकस म्हणजे कोण आलं? सर्कल आलं. लक्षात? म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे? एक जॉमेट्रिकल कंडिशन काय केली पाहिजे? सॅटिस्फाय केली पाहिजे. मग आता इक्वेशन ऑफ लोकस म्हणजे काय? या लाईनवरच्या कोणत्याही एका पॉईंटचं इक्वेशन म्हणजे इक्वेशन ऑफ लोकस. ह्या सर्कलवरच्या कोणत्याही एका पॉईंटचं इक्वेशन म्हणजे इक्वेशन ऑफ लोकस. कारण तो जो पॉईंट आहे त्या पूर्ण सर्कलला काय करतो? रिप्रेझेंट करतो. हा पॉईंट आहे हा पूर्ण लाईनला काय करतो? रिप्रेझेंट करतो. म्हणजे हे इक्वेशन जे आहे लोकसचं इक्वेशन, या लाईनवरचा कोणताही पॉईंट घ्या त्या पॉईंटला त्या इक्वेशनला काय करणार? तो सॅटिस्फाय करणार. या सर्कलवरचा कोणताही पॉईंट घ्या त्या इक्वेशनला काय करणार? तो सॅटिस्फाय करणं म्हणजे थोडक्यात काय करणं हे पण नीट समजून घ्या. x प्लस वाय इज इक्वल टू समजा 10 आहे. हे झालं इक्वेशन. जेव्हा मी x आणि y मध्ये व्हॅल्यू पुट करतो तेव्हा उत्तर मला काय मिळायला पाहिजे? 10 मिळायला पाहिजे. याला म्हणायचं सॅटिस्फाय करणं. प्रत्येक वेळेस इक्वेशन असंच दिलं जाईल याची गॅरंटी नाहीये. x प्लस वाय मायनस 10 इज इक्वल टू 0 असंही असू शकतं. ओके, म्हणजे याचा अर्थ आता जेव्हा मी x आणि y ची व्हॅल्यू पुट करेल तेव्हा मला उत्तर काय मिळायला पाहिजे? 0 मिळायला पाहिजे. याला म्हणायचं सॅटिस्फाय करणं. म्हणजे एखाद्या ह्या पॉईंटवरचा समजा आपण असं कन्सिडर करू का हे जे इक्वेशन आहे हे या पॉईंटचे इक्वेशन. याचा अर्थ या लाईनवरचे कोणतेही पॉईंट उचलले आणि या इक्वेशन मध्ये टाकले तर मला उत्तर काय मिळायला पाहिजे? 0 मिळायला पाहिजे. याला म्हणायचं सॅटिस्फाय करणं. या सर्कलवरचे कोणतेही पॉईंट उचलले त्या इक्वेशन मध्ये टाकले तर मला उत्तर काय मिळायला पाहिजे? 0 मिळायला पाहिजे. याला म्हणायचं सॅटिस्फाय करणं. आलं लक्षात? म्हणजे इक्वेशन ऑफ लोकस म्हणजे काय? सर्कलचं इक्वेशन झालं. इक्वेशन ऑफ लोकस काय? लाईनचं इक्वेशन झालं. म्हणजे ते बदलू शकतं. लोकस काय होऊ शकतो? बदलू शकतो. तो काय? फक्त त्यांनी काय केलं पाहिजे? एक जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. अशा पॉईंटच्या सेटला आपण लोकस म्हणतो. कळलं लोकस म्हणजे काय? ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढे आलो आपण. तर आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो? आता प्रश्न जर पाहिला तर ए आणि बी आर पॉइंट्स फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस ऑफ पॉइंट पी सच दॅट पी ए आणि पी बी. म्हणजे आताच तुम्हाला सांगितले काय? ए आणि बी हे दोन पॉईंट आहेत. ओके, आता ए आणि बी चे कोऑर्डिनेट काय आहेत? 1 3 आणि बी चे कोऑर्डिनेट काय? 2 आणि 1. ओके, आता ह्या ए आणि बी पॉईंट पासून पी हा पॉईंट काय? इक्वी डिस्टन्सवर. त्यांनी सांगितले का पी हा जो पॉईंट आहे सच दॅट पी आणि पी बी काय? इक्वल आहे. याचा अर्थ पी ह्या दोनही पॉईंट पासून काय? इक्वी डिस्टन्सवर आहे. याचा अर्थ पी कुठे गेला? त्या लोकसवर गेला. लोकसवर गेला त्याची पॉईंट आपल्याला माहिती आहेत का? नाही. आपण त्याला काय म्हटलं? एक्स आणि वाय म्हटलं. बरं, आता ह्या पॉईंटला आपण काय म्हणणार आहे? पहिल्यांदा x1 आणि y1. बरोबर आहे. याला म्हटलं x1 आणि y. याला काय म्हणणार आपण? x2 आणि y2. ओके, आणि याला आपण x आणि y आहे तेच म्हणणार आहे. ओके, आता तुम्ही जर पाहिलं तर इथे a आहे, इथे b आहे आणि यामधून जाणाऱ्या लाईनवर कुठेतरी p आहे ज्याला आपण x आणि y म्हणतो. ओके, आता हे जे डिस्टन्स आहे आणि हे जे डिस्टन्स आहे हे काय असलं पाहिजे? इक्वल असलं पाहिजे. म्हणजे आता त्यांनी जे आपल्याला सांगितले ते काय? pa इक्वल काय सांगितले? pb. ओके, मी पूर्ण जसंच्या तसं तुम्हाला बोर्डावरती लिहून देत नाही, मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून देतोय. ओके, ठीक आहे. आता इथे जर पाहिलं तर पी ए हे डिस्टन्स जर मला काढायचं असेल तर मला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला सांगतो. आता याचे कोऑर्डिनेट तुम्हाला माहिती आहे. याचे कोऑर्डिनेट काय? 1 आणि 3. बरोबर, याचे कोऑर्डिनेट पण तुम्हाला माहिती आहेत 2 आणि 1. बरोबर आहे. म्हणजे आता मला ह्या दोन पॉईंट मधलं डिस्टन्स काढायचं असेल तर मी काय म्हणणार आहे? x2 - x1 y2 - y1. ओके, अंडर रूट म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला काय? अंडर रूट. ओके, काय? x2 - x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हे अंडर रूट आहे. बरोबर, पण जर मला अंडर रूट नको असेल तर मला इथं काय करावं लागेल? यांचा स्क्वेअर करावं लागेल. ऍज इट इज मला पीबी पुढच्याचं पण काय काढायचंय? डिस्टन्सच काढायचंय. म्हणजे इथे पाहिलं तरी इकडे कोण आहे? अंडर रूट येतं. इक्वल इकडे पण पाहिलं तरी कोण येतं? अंडर रूट येतोय. म्हणजे याचा अर्थ मला जर अंडर रूट नको असेल, जर मला काय नको असेल? अंडर रूट नको असेल तर मी काय करू शकतो? दोन्ही साईडचा वन टाइम काय करेल? स्क्वेअर करेल. म्हणजे आता पी ए चा स्क्वेअर इज इक्वल टू पी बी चा स्क्वेअर. म्हणजे आता मला रूटचं सिम्बॉल यायची गरज नाहीये. दोनचं रूट निघून गेलं. मग आता इकडे कोण राहिलं? x2 - x1 y2 - y1. x2 आता पहा ह्या लाईनचं जेव्हा मी डिस्टन्स काढणार तेव्हा काय असणार आहे? x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 - y1 म्हणजे y - 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू आता पलीकडे पीबीचं काढताना x मायनस कोण येणार आहे? 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y मायनस कोण येणार आहे? 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे या पॅटर्नने मला काय करता येईल? इक्वेशन काय करता येईल? सॉल्व्ह करता येईल.
अंडरस्टँड? म्हणजे या ठिकाणी काय झालं, मला याचं एक्सपेन्शन करायचं, मला याचं एक्सपेन्शन, याचं एक्सपेन्शन, याचं एक्सपेन्शन आणि सगळ्यांना उचलून एकत्र आणायचं. दॅट्स इट. म्हणजे इथे मला जे इक्वेशन मिळणार आहे ते जे इक्वेशन असणार आहे ते कोणाचं इक्वेशन असणार आहे? लोकसचं इक्वेशन. लक्षात आलं? म्हणजे पॉईंट कोणाचा असणार आहे? ती पीचा असणार आहे. इक्वेशन ऑफ लोकस असं आपण याला म्हणणार आहे. इथून पुढे काय करायचं हे माहिती आहे तुम्हाला. ओके, डन. ठीक आहे. म्हणजे आता त्याच्यानंतर आलो आपण त्याच्या पुढचा पॉईंट, शिफ्ट ऑफ ओरिजिन. शिफ्ट ऑफ ओरिजिन हा काय प्रकार आहे? आता जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आपण थोडंसं पाहताय, हा तुमचा कोणता वाय ऍक्सिस आहे आणि हा तुमचा कोणता आहे एक्स ऍक्सिस आहे, बरोबर. आता या एक्स आणि वाय ऍक्सिस वर काय झालं, याचे कोऑर्डिनेट इथं ओ आहे आणि याचे कोऑर्डिनेट काय 0 0. ओके, समजा इथे मी एक पॉईंट घेतला पी, याचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय. ओके, आता हा जो पॉईंट पी आहे त्याचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय, याचा अर्थ हा कोण असणार आहे त्याचा एक्स आणि इकडे कोण असणार आहे त्याचा वाय असणार. काय डाऊट इथपर्यंत? म्हणजे हे जे डिस्टन्स इथपर्यंत झालं, हे डिस्टन्स म्हणजे कोण असणार आहे? एक्स असणार आहे आणि हे जे डिस्टन्स असणार आहे हे काय असणार आहे? वाय हे डिस्टन्स असणार आहे. सॉरी हे कोणतं डिस्टन्स झालं? एक्स डिस्टन्स. आणि हे जे डिस्टन्स असणार आहे व्हर्टिकल, ओके, म्हणजे हे जे डिस्टन्स असणार आहे हे कोणतं असणार आहे? वाय डिस्टन्स असणार आहे. ओके, म्हणजे हा इक्वल याला वाय आला आणि हा इक्वल याला एक्स आला. डन. इथपर्यंत हा पॉईंट तुम्हाला कळला. डन. ठीक आहे. आता काय झालं, आपला जो ओरिजिन आहे, म्हणजे आता तुमचा जो ग्राफ आहे तो थोडासा पुढे सरकला. पुढे सरकला म्हणजे काय झालं? ठीक आहे, या पद्धतीने तो इथे आला असं आपण कन्सिडर करू. आता काय झालं, आता तुमचा जो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आहे ना तो बदलला. तो कुठे आला? जो इथे होता तो आता इथे आला. आता याचे कोऑर्डिनेट काय असतील? पीचे तेच राहिलेले असतील का? नाही. ओके, म्हणजे तुमचा जो हा कोण होता तुमचा एक्स ऍक्सिस, हा कोण होता तुमचा वाय ऍक्सिस. आता तुमचा एक्स ऍक्सिस इथे आला आणि तुमचा वाय ऍक्सिस इथे आला. आपण एक्स डॅश म्हणून इथं वाय डॅश म्हणून. ओके, ठीक. डन. म्हणजे आता तुमचा ओरिजिननी तुमची जागा मेन जागा सोडली, त्यांनी जे कोऑर्डिनेट चेंज केले त्याला आपण एच आणि के म्हणतो. म्हणजे आता तो किती पुढे आला? म्हणजे त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलं? इथपर्यंत डिस्टन्स कव्हर केलं. आता ह्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहे? त्यांनी हे जे डिस्टन्स कव्हर केलं त्याला आपण काय म्हणणार आहे? एच. आणि त्यांनी हे जे डिस्टन्स कव्हर त्याला आपण काय म्हणणार आहे? के. म्हणजे आता हे डिस्टन्स आहे एच आणि हे डिस्टन्स आहे के. त्यामुळे तुमचा जो पी आहे त्याचे कोऑर्डिनेट काय झाले? बदलले. त्याचे कोऑर्डिनेट बदलले म्हणजे ते काय होतील आता? समजा आपण त्याला काय म्हटलं? त्याला नाव देऊ आपण एक्स डॅश आणि वाय डॅश. बरोबर आहे. आता त्याची नवीन कोऑर्डिनेट मिळाली तुम्हाला. आता त्याची जर नवीन कोऑर्डिनेट तुम्हाला मिळाले, हे कोणते कोऑर्डिनेट आहे तुमचे? आधीचे कोऑर्डिनेट. म्हणजे आता या पॉईंट पासून इथपर्यंत जे डिस्टन्स असणार आहे ते कोणतं असणार आहे? एक्स डॅश. ओके, आणि हे जे डिस्टन्स असणार आहे हे कोणतं असणार आहे? वाय डॅश. मग हे इक्वल कोणाला होणार आहे? एक्स डॅशला. हे इक्वल कोणाला होणार आहे? वाय डॅशला. म्हणजे आता एक्स डॅशला कोण इक्वल झाला? हा डॅश. ओके, म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर आधीचा हा जो एक्स होता हा काय तुमचा होता? ओल्ड कोऑर्डिनेट. आता हा काय झाला तुमचा? शिफ्ट ऑफ ओरिजिन वाला एच आणि इथे झालं, त्यामुळे तुम्हाला काय मिळालं? नवीन कोऑर्डिनेट मिळाला. म्हणजे इथपासून इथपर्यंत कोण आहे? एच आहे. इथून इथपर्यंत कोण आहे? एक्स डॅश आहे. पण ह्या टोटलची ॲडिशन कोण आहे? एक्स आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला इथे एक फॉर्म्युला मिळाला, एक्स इज इक्वल टू एच प्लस एक्स डॅश. याचा अर्थ इथं हा जो एक्स आहे हा कोण आहे? ओल्ड आहे. ओके, त्यानंतर हा एच कोण आहे? शिफ्ट ऑफ ओरिजिन आहे. ओके, शिफ्ट ऑफ ओरिजिन, ओरिजिन शिफ्ट झाला. आणि हा एक्स डॅश कोण आहे? न्यू कोऑर्डिनेट. हा कोणता आहे तुमचा? न्यू कोऑर्डिनेट. म्हणजे ओल्ड कोऑर्डिनेट बरोबर शिफ्ट ऑफ ओरिजिन मधला एक्स आणि न्यू कोऑर्डिनेट, त्यामुळे हा मिळाला. तेच सेम जर आपण एक्स ऍक्सिस सोडून वाय ऍक्सिस वर गेलो तर हे पासून इथपर्यंत डिस्टन्स कोणतं आहे? के. या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत डिस्टन्स कोणते आता? वाय डॅश. आणि हे टोटल जर डिस्टन्स पाहिलं तर कोण आहे? वाय. म्हणजे इथे वाय हा कोण झाला? ओल्ड कोऑर्डिनेट. त्यानंतर के हा काय झाला? शिफ्ट ऑफ ओरिजिन मधला वाय ऍक्सिस. ओके, आणि इथे कोण आला? वाय डॅश. आणि हा कोण आहे तुमचा? न्यू कोऑर्डिनेट. म्हणजे आता इथे तुम्हाला 3 कोऑर्डिनेट वेगवेगळे दिलेत. मग इथे तुम्हाला कोणतेही 2 कोऑर्डिनेट दिले जातील आणि एक कोऑर्डिनेट तुम्हाला विचारतील. मग तुम्हाला काय दिलं जाईल? ओल्ड आणि शिफ्ट ऑफ ओरिजिन सांगितलं जाईल, न्यू शोधायला सांगितलं जाईल, किंवा न्यू आणि शिफ्ट देतील, ओल्ड शोधायला सांगितलं जाईल, किंवा तुम्हाला ओल्ड आणि न्यू देतील, शिफ्ट ऑफ ओरिजिन किती सरकला ते तुम्हाला विचारतील. म्हणजे याचं एक चांगलं एक्झाम्पल सांगितलं तर आता समजा तुम्ही माझ्यापासून 5 फुटावर आहे, मी 3 फूट पुढे आलो, तर आता तुम्ही माझ्यापासून किती फुटावर असणार आहे? 2 फुटावर. म्हणजे जेव्हा मी शिफ्ट होतो तेव्हा तुमचे कोऑर्डिनेट काय झालेले असतात? माझ्यापासून बदललेले असतात. दॅट्स इट. आलं लक्षात? डन. इतकं हे बेसिक आहे. मग आता त्याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात ते आपण पाहणार आहे. प्रश्न जर तुम्ही पाहिला तर इफ द ओरिजिन इज शिफ्टेड, ओरिजिन काय झाला? शिफ्ट झाला. पॉईंट ओ डॅश, ओ डॅश म्हणजे काय? आता हा जो 3 आणि 2 दिलाय हा कोण आहे तुमचा? एच आणि के. शिफ्ट ऑफ ओरिजिन. ओके, द डायरेक्शन ऑन ऍक्सिस रिमेनिंग द सेम. ओके, ऍक्सिस डायरेक्ट सॉरी त्याची डायरेक्शन काय? सेम आहे. त्याच म्हणजे थोडक्यात काय?
त्याच डायरेक्शनने तो काय करतोय, मूव्ह करतोय. फाइंड द न्यू कोऑर्डिनेट. आता काय काढा, न्यू कोऑर्डिनेट काढा ऑफ द पॉइंट्स. पॉइंटचे काय काढा, न्यू कोऑर्डिनेट. आता त्यातली एक पॉइंट तुम्हाला या ठिकाणी दिलाय, काय सॉरी आपल्याला फक्त एकच पॉइंट घ्यायचा आहे, पॉइंट ए पासून. ओके, पॉइंट ए काय दिलाय तुम्हाला, 4 आणि 6. आणि आपल्याला काय करायचंय, फाइंड न्यू कोऑर्डिनेट. म्हणजे हा कोणता पॉइंट आहे, ओल्ड कोऑर्डिनेट आहे. ओके, 4 आणि कोण आहे, 6. म्हणजे याला आपण काय म्हणणार आहे, एक्स आणि वाय. लेट न्यू कोऑर्डिनेट काय करणार आहे, लेट न्यू कोऑर्डिनेट कोणते तीन ते, एक्स डॅश आणि वाय डॅश. मग आता तुम्हाला माहिती आहे शिफ्ट ऑफ ओरिजिनचा फॉर्म्युला काय, ओल्ड कोऑर्डिनेट इज इक्वल टू न्यू शिफ्ट ऑफ ओरिजिन प्लस न्यू कोऑर्डिनेट. मग आता तुम्हाला हा काय दिलाय, एक्स काय दिलाय तुम्हाला 4. ओके, इथं काय लिहिलं मी 4 इज इक्वल टू एच किती दिलंय तुम्हाला 3 प्लस एक्स डॅश. तसंच मला एक्स डॅश काढायचा आहे, 4 मायनस 3 इज इक्वल टू कोण आहे, एक्स डॅश. म्हणजे इथं किती आला 1 इज इक्वल टू काय, एक्स डॅश. म्हणजे एक्स डॅश इज इक्वल टू कोण आहे 1. म्हणजे मला न्यू कोऑर्डिनेटचा एक्स मिळाला. आता तोच मला काय काढायचा आहे, वाय काढायचा. न्यू कोऑर्डिनेटचा वाय फॉर्म्युला काय असणार आहे त्याचा, वाय इज इक्वल टू के प्लस वाय डॅश. दॅट्स इट. आता इथं व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला कोण मिळणार इथं, वाय डॅश. लक्षात. म्हणजे आता तुम्हाला काय मिळाली, नवीन कोऑर्डिनेट. म्हणजे कोणत्याही दोन जोड्या तुम्हाला दिल्या जातील, एक जोडी तुम्हाला काय सांगितलं जाईल, फाइंड आउट करायला सांगितलं जाईल, शोधायला सांगितलं जाईल. ओके, ठीक. आता इथं जर पाहिलं तर स्लोप ऑफ लाईन. आता त्याच्या पुढचा पॉईंट कळालो. स्लोप म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला काय दिला जातो, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस दिला जातो. जेव्हा तुम्हाला हा एक्स ऍक्सिस दिलेला आहे, बरोबर आहे, आणि तुम्हाला सांगितलं का त्यावर समजा हा एक वाय ऍक्सिस काढूया आपण, ठीक आहे, डन. आणि त्यावर मी एक लाईन काढली. म्हणजे या लाईनने तुमच्या एक्स ऍक्सिस सोबत जो अँगल क्रिएट केलाय ना, त्याला म्हणतो आपण इन्क्लिनेशन. दॅट्स कॉल्ड स्लोप ऑफ. लक्षात. म्हणजे हा जो स्लोप आहे हा जास्तीत जास्त काय होऊ शकतो, पूर्ण एक्स ऍक्सिसवर काय होईल, फ्लॅट होईल, बरोबर. नाहीतर 90 परत पूर्ण फ्लॅट होऊन कितीपर्यंत जाईल, 180 पर्यंत जाईल. 180 होणं म्हणजेच काय होणं, 0 होणं. म्हणजे तुमच्या जी लाईन आहे ती जास्तीत जास्त काय मूव्ह होऊ शकते, तुमची जी लाईन आहे म्हणजे तुमचा जो थीटा आहे हा काय होऊ शकतो, ग्रेटर होऊ शकतो आणि इक्वल होऊ शकतो कोणाला, सॉरी 0ला. कोणाला होऊ शकतो, 0ला. म्हणजे 0ला 0 किंवा 0 पेक्षा काय असेल तुमचा थीटा, मोठा असेल. अदरवाईज तो 180 पेक्षा काय असेल, लहान असेल, बरोबर. म्हणजे ही जी तुमची लाईन आहे ही एकतर अशी या पॅटर्नने फिरणार आहे, 180 झाली का ती परत कोणाला भेटायला गेली, 0ला. म्हणजे ऍट द एंड तुमचा जो थीटा असणार आहे हा तुमचा थीटा हा 0 आणि 0 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा काय असणार, नेहमी लहान असणार आहे. अंडरस्टँड. याला काय म्हणणार आहे आपण, इन्क्लिनेशन. मग आता जर मला इन्क्लिनेशन किंवा स्लोप जर फाइंड आउट करायचं असेल आणि जर मला थीटा माहिती असेल तर त्याच्यासाठी माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे, स्लोप म्हणजेच आपण त्याला एम म्हणतो, इज इक्वल टू काय, टॅन थीटा. आता टॅन थीटा म्हणजे काय, ओके, टॅन. आता समजा तुम्हाला हा जो अँगल आहे हा किती दिला, 45 दिला, तर इथं तुम्ही काय लिहिणार आहे, टॅन 45 डिग्री. ओके, आणि याची व्हॅल्यू किती आली, 1 आली. म्हणजे स्लोप काय आला, 1 आला. मग आता इथे अँगल बदलत राहणार आहे, त्याच्यानुसार तुम्हाला फक्त टॅन फाइंड आउट करायचं आहे. मग प्रत्येक वेळेस लाईनचा स्लोप फाइंड आउट करत असताना तुम्हाला पहिली एक महत्वाची गोष्ट लेक्चर वेळेस सांगितली होती तुम्हाला का टॅनच का वापरला जातो. टॅनच का वापरला जातो, जर तुम्ही इथं पाहिलं तर ही लाईन आणि ही लाईन, समजा ह्या लाईनवरती आपण एक पॉईंट घेतला, ही लाईन. म्हणजे आता तुम्हाला मॅक्स काय माहिती असणार आहे, एक्स ऍक्सिस आणि अजून कोण, वाय ऍक्सिस. म्हणजे अपोजिट आणि ऍडजसेंट इनवॉल्व असतो, म्हणून तुम्हाला ह्या हायपोटेन्यूजचं इन्क्लिनेशन काढायचं असतं. मग अपोजिट आणि ऍडजसेंट इनवॉल्व असतो, म्हणजे कोण इनवॉल्व असतो, टॅन इनवॉल्व असतो, म्हणून आपण टॅन घेतो. अंडरस्टँड, ठीक आहे. मग प्रत्येक वेळेस अँगलच माहिती असेल का, नाही. समजा त्या लाईनवरची तुम्हाला 2 पॉईंट माहिती झाले, तुम्हाला हा एक पॉईंट माहिती आहे आणि हा एक पॉईंट माहिती आहे, आता तरी तुम्ही त्या लाईनचा काय काढू शकता, स्लोप काढू शकता. आता ह्या पॉईंटला समजा तुम्ही काय म्हटले, x2 y2 का, आणि y2, आणि हा जो पॉईंट आहे याला काय म्हटले तुम्ही, x1 आणि y1. आता मला ह्या लाईनचं म्हणजे हे 2 पॉईंट माहिती आहेत, तरी तुम्ही स्लोप काढू शकता. त्याचा जो फॉर्म्युला आहे तो स्लोप इज इक्वल टू काय, स्लोप ब्रॅकेटमध्ये m इज इक्वल टू काय, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ओके, या फॉर्म्युल्याने तुम्ही काय काढला, स्लोप. आता जे आपण पाहिलं का, मला काय करायचं आहे, अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड. अपोजिट म्हणजे ही जी डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स कुठं काय होणार आहे, y2 मधून y1 मायनस होणार आहे, आणि हे जे डिस्टन्स हे काय होणार आहे, x2 मधून x1 मायनस होणार आहे. दॅट्स इट. लक्षात. तर या पद्धतीने आपल्याला काय करता आलं, लाईनचं काय करता आलं, स्लोप काढता आलं. ओके, डन. म्हणजे इथे जो क्रिएट होणार आहे तो या टाईपमध्ये राईट अँगल ट्रायंगल तयार होणार आहे, आणि मग तुम्ही ह्या काय काढला, तुम्ही स्लोप काढला. अंडरस्टँड. ओके, ठीक आहे. म्हणजे 2 पॉईंट माहिती असेल तर स्लोप कसा काढायचा, अँगल माहिती असेल तर स्लोप कसं काढायचं, हे त्याचे 2 फॉर्म्युले आहेत. ओके, ठीक आहे. मग आता त्यावर तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो, फाइंड द स्लोप ऑफ लाईन हुज इन्क्लिनेशन किती डिग्री, 60. म्हणजे आता तुम्ही काय लिहिणार आहे, स्लोप इज इक्वल टू म्हणजे एम इज इक्वल टू काय लिहिणार आहे, स्लोप टॅन थीटा. म्हणजे आता इथं काय लिहायचं आहे तुम्हाला, टॅन 60 डिग्री, आणि टॅन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे, √3.
ओके ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही इथं स्लोप काढला. आता तुम्हाला सांगितलं लाईन जर स्लोप काढा आणि ती लाईन ह्या 2 पॉईंट मधनं पास होते. म्हणजे पहिला जो पॉईंट आहे हा ए पॉईंट आहे. ओके 2 आणि 4 याचे कोऑर्डिनेट काय आहे तुमचे x1 आणि y1. त्यानंतर तुम्हाला बी पॉईंट दिला त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत 5 आणि 7. याला काय म्हणणार तुम्ही x2, y2. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं जर मला ह्या 2 AB पॉईंट मधलं डिस्टन्स सॉरी एबीचा काय काढायचा आहे स्लोप. म्हणजे काय लिहिणार आहे मी इथं स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल म्हणजे ब्रॅकेटमध्ये एम काय लिहिणार आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. म्हणजे इथं काय करणार तुम्ही 7 मायनस 4 5 मायनस 2. ओके इथे लिहितो मी 7 मायनस 4 5 मायनस 2 म्हणजे खाली कळलं तुम्हाला 3 अपॉन 3 इज इक्वल टू काय आला 1. तर या पद्धतीने तुम्ही काय काढू शकता तिथं स्लोप काढू शकता. अंडरस्टँड समजलंय नक्की जायचं पुढं ठीक आहे. आता पहा त्यानंतर काय सांगितलंय स्लोप ऑफ लाईन मध्ये एक महत्वाची कंडिशन तुम्हाला इथं लक्षात ठेवायची काय तर हॅव्हिंग स्लोप m1 and m2 लाईन्स हॅव्हिंग स्लोप m1 and m2 आर परपेंडिक्युलर टू इच अदर इफ अँड ओनली m2 m1 मायनस. ओके ठीक आहे. म्हणजे काय जर त्या दोन लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर असतील म्हणजे हा जो तुमचा ग्राफ आहे हा जो तुमचा एक्स ऍक्सिस आहे हा तुमचा वाय ऍक्सिस आहे आणि यावर आपण समजा दोन लाईन काढल्या. ओके ही लाईन आणि ही लाईन ह्या दोन लाईन एकमेकींसोबत काय बनवतात तिथं 90 डिग्री बनवतात. म्हणजे ह्या दोन लाईन जर म्हणजे ह्या लाईनचा काय एक स्लोप आहे आणि ह्या लाईनचा काय एक स्लोप आहे. या दोन लाईन जर मल्टिप्लिकेशन -1 येत असेल ह्या दोन लाईनचे मल्टिप्लिकेशन काय येत असेल -1 येत असेल तर तुम्ही काय म्हणणार आहे त्या लाईन एकमेकाला काय परपेंडिक्युलर. इफ पाहता दुसरा टू लाईन्स आर पॅरलल जर त्या पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप काय असणार आहे ते सेम असणार आहे. म्हणजे आता इथे एखादी लाईन जर आपण काढली ही लाईन आहे आणि ही लाईन तर एकमेकाला काय झालं ते पॅरलल म्हणजे यांचे स्लोप काय असणार आहे इक्वल असणार आहे. या पद्धतीने जर आपण लाईन काढली तर ह्या दोन एकमेकाला काय झाल्या पॅरलल त्यांचे काय असणार आहे स्लोप इक्वल असणार आहे. आलं लक्षात कारण त्या दोनही लाईन एक्स ऍक्सिस सोबत काय बनवत असणार आहे सेम अँगल बनवत असणार आहे. जर सेम अँगल क्रिएट होतोय तर ऑब्व्हियसली लाईनचा स्लोप काय असणार आहे सेम असणार आहे. म्हणजे आता त्यानंतर जर इथं पाहिजे झालं तर हा कोणता ऍक्सिस आहे तुमचा एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसचा स्लोप हा ऑलवेज नेहमी काय असतो 0 असतो आणि वाय ऍक्सिसचा जो स्लोप असतो तो नॉट डिपेंड असतो. तो काय असतो नॉट डिपेंड का कारण 90 डिग्री आणि tan 90 ची व्हॅल्यू काय नॉट डिपेंड. आलं लक्षात ठीक आहे. म्हणजे एक्स ऍक्सिसचा स्लोप 0 म्हणजे एक्स ऍक्सिसला जेवढे लाईन पॅरलल जातील त्या सगळ्यांचा स्लोप काय झाला 0 झाला. वाय ऍक्सिसचा स्लोप काय नॉट डिपेंड म्हणजे वायला जेवढे पॅरलल येतील त्या सगळ्यांचा स्लोप नॉट डिपेंड झाला. पण दोन लाईन जर पॅरलल असतील तर त्यांचा स्लोप काय असतो इक्वल असतो आणि दोन लाईन जर एकमेकाला इंटरसेक्ट होताना 90 डिग्रीचा अँगल तयार करत असेल तर त्यांच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन हे किती होतं. आलं लक्षात समजलंय नक्की डन जायचं पुढं. ओके ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायची सीईटीला. आता पहा अँगल बिटवीन इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे काय जर दोन लाईन एकमेकाला काय होत असेल इंटरसेक्ट होत असताना पहा काय 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 होऊ शकतं. समजा आपण एक लाईन काढली बेसिक वाली समजा ही एक लाईन काढली. ओके आता ग्राफ नाही काढत मी. आता जी दुसरी लाईन आहे ती दुसरी लाईन काय होऊ शकते समजा तिने या पद्धतीने इंटरसेक्ट केलं. आता या पद्धतीने इंटरसेक्ट करत असताना इथे त्यांच्यामध्ये जो अँगल तयार होणार आहे एकतर ही लाईन पूर्ण त्या लाईनवर असणार आहे म्हणजे किती डिग्री झालं 0 डिग्री. 0 नंतर जेव्हा ती मूव्ह करायला सुरुवात होईल तेव्हा तिथे दोन अँगल क्रिएट होतात एक होतो ॲक्यूट एक होतो ऑब्ट्यूस. ओके त्यानंतर त्या एकमेकाला काय करतील 90 आणि 90च्या नंतर परत काय होणार आहे जेव्हा त्या 90 होतील तेव्हा अँगल काय होणार आहे दोन्ही इक्वल होणार आहे. तेव्हा त्या परत फिरतील तेव्हा काय होणार आहे परत एक ॲक्यूट आणि एक ऑब्ट्यूस. म्हणजे दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होतात तेव्हा चार अँगल तयार होतात. पहिला कोणता 0 बरोबर आहे. त्यानंतर दुसरा कोणता 90 नाहीतर कोणता असतो ॲक्यूट नाहीतर कोणता असतो ऑब्ट्यूस. हे चार पेक्षा वेगळे अँगल तुम्हाला तिथे सापडणार. बरं स्लोप 0 असताना म्हणजे tan 0 ओके tan 90 लाईनचा स्लोप. आता ॲक्यूट असताना काय आणि ऑब्ट्यूस असताना काय. आता ऑब्ट्यूस नाही तर ॲक्यूट असताना जर त्या लाईनचे दोघांचे स्लोप तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. याचं प्रूफ मी तुम्हाला सांगितलं. आता फक्त आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आपण वन शॉट पाहतो ज्याची आपल्याला गरज फक्त तुमच्या सीईटीला आणि बोर्डाला. ओके ठीक आहे. म्हणजे आता tan थीटाचा फॉर्म्युला काय m1 - m2 अपॉन 1 + m1 × m2. म्हणजे या लाईनच्या एका लाईनच्या स्लोपला काय म्हणलं आपण m1 आणि दुसऱ्या लाईनच्या स्लोपला काय म्हणलं m2. जर मला ह्या दोन लाईनचे स्लोप मिळाले तर मी ह्या दोन लाईनमध्ये जो ॲक्यूट अँगल तयार होतो ना तो काढू शकतो. मग मला ऑब्ट्यूस कसा मिळणार आहे तर हा टोटल किती असणार आहे 180चा. ह्या 180 मधनं मी जर ॲक्यूट मायनस केला तर मला कोण मिळाला ऑब्ट्यूस मिळाला. ऑब्ट्यूस. म्हणजे मला जर त्यांनी सांगितलं का दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होतात त्यातला ॲक्यूट अँगल काढा मी बेसिक फॉर्म्युला वापरणार. बरं इथं काय करायचं तुम्हाला फक्त व्हॅल्यू पुट करायचं बरोबर. पण जर त्यांनी मला सांगितलं ऑब्ट्यूस अँगल काढा दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होतात आणि त्याचा ऑब्ट्यूस काढा तर मी काय काढणार आधी ॲक्यूट काढणार आणि ॲक्यूट मायनस करणार. लक्षात हे फक्त लक्षात ठेवा. ओके त्यानंतर त्याच्यावर कसा प्रश्न विचारला जातो इथं काय दिलंय तुम्हाला
स्लोप दिलाय आणि इथे एक स्लोप दिलाय. म्हणजे इथं तुम्हाला काय दिलाय, M1 दिलाय. M1 किती दिला 3 आणि इथं काय दिला M2 किती दिला -2. म्हणजे आता हे जर मला दोन स्लोप माहिती असतील तर हे दोन स्लोप फक्त मला काय करायचे, उचलायचे आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचे. म्हणजे इथे जर पाहिलं तर काय लिहिणार आता तुम्ही, tan θ इज इक्वल टू मोडमध्ये आता काय होणार इथं, ओके 3 -2 बरोबर आहे. आणि इथं काय होणार आहे 1 प्लस काय होणार इथं 3 इंटू -2. ओके, म्हणजे इथं काय झाले 5 आणि ब्रॅकेटच्या खाली काय आलं, इथं किती आले -5 बरोबर आहे. -5 का, इथं किती आले -6 म्हणून 1 गेला -5 राहिले. म्हणजे आन्सर किती आलं -1. मोडच्या बाहेर काढलं 1 म्हणजे स्लोप किती आला 1. म्हणजे अँगल किती आहे 45 डिग्री. अंडरस्टँड, समजलंय नक्की. जायचं पुढं. तर या पद्धतीने तुम्हाला दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होत असताना तुम्हाला जो अँगल फाइंड आउट करायचा आहे तो या पद्धतीने काढायचा. आता त्याच्यानंतर आलो लाईनचं इक्वेशन. ओके, आता तुम्हाला लाईनचं इक्वेशन शोधायचं आहे. तुम्हाला इक्वेशन दिलेलं नाही. लाईनचं इक्वेशन बेसिक इक्वेशन काय, जे आता आपण पर्यंत शिकलो होतो तो काय, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हे लिनियर इक्वेशन आहे इन टू व्हेरिएबल. तसं पाहायला गेलं तर x इज इक्वल टू एक्सेट्रा, y इज इक्वल टू एक्सेट्रा. ओके, सी आपण कन्सिडर करू. ओके, तर या पद्धतीने लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ही लाईनची इक्वेशन. पण जर तुम्हाला सांगितलं का लाईनचं इक्वेशन काढा, तुम्हाला हा पॅटर्न वगैरे काय दिलेला नाही, तुम्हाला फक्त सांगितलंय स्लोप पॉईंट. म्हणजे थोडक्यात काय, तर हा तुमचा एक एक्स ऍक्सिस आहे, हा तुमचा वाय ऍक्सिस आहे. ओके, आणि तुमची जी लाईन आहे ती या पॉईंट मधनं अशी या पद्धतीने गेलेली आहे. ठीक आहे, तुमची लाईन या पद्धतीने गेली आणि त्या लाईनचा तुम्हाला काय दिलेला आहे, स्लोप दिलाय आणि त्या लाईन एका पॉईंट मधनं पास होते. आपण असं कन्सिडर करू तो ए पॉईंट आहे आणि 3 आणि समजा 2. म्हणजे तुमची जी लाईन यल आहे त्या लाईनचा तुम्हाला काय दिलाय, स्लोप दिलाय. म्हणजे अजून काय दिले तुम्हाला इन्फॉर्मेशन काय सांगितली, स्लोप दिलाय म्हणजे एम दिलाय. म्हणजे जर तुम्हाला त्या लाईनचा स्लोप माहिती आहे आणि त्या लाईनवरचा एक पॉईंट माहिती आहे आणि तुम्हाला सांगितलं या लाईनचं मला काय काढा इक्वेशन सांगा, तर ते इक्वेशन जर काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे y मायनस y1 इज इक्वल टू m ब्रॅकेट x मायनस x1. आता फॉर्म्युला क्रिएट कसा झाला हे आपण इथं पाहणार नाहीये, आपल्याला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. लेक्चरमध्ये आपण तो फॉर्म्युला पाहिलेला आहे, जेव्हा आपण प्रत्येक इक्वेशन घेतलं होतं त्यावेळेस आपण ते पाहिले. आता फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे का सिंगल पॉईंट जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही या पद्धतीने जाणार आहे. पण सिंगल पॉईंटमध्ये तुम्हाला एक y1 आणि x1 कोण असणार आहेत, हे असणार. ओके, हा कोणी तुमचा x1 आणि हा कोणी तुमचा y1. हे पॉईंट उचलून तुम्ही तिथे ठेवणार आहात आणि अजून तुम्हाला कोण माहिती आहे, स्लोप माहिती आहे. म्हणजे हे जर माहिती असेल तर तुम्हाला इथं काय करायचं, फक्त इक्वेशन क्रिएट करायचे, दॅट्स इट. आलं लक्षात. म्हणजे जर एखाद्या पॉईंट मधनं लाईन पास आउट होत असेल, तिचा स्लोप माहिती असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरणार आहे. पण आता इथे जर पाहिलं तर इथे एक महत्त्वाचा रिमार्क आहे, जर तुमची लाईन ओरिजिन मधून पास आउट होत असेल तर तिचं इक्वेशन मात्र y इक्वल टू mx आहे. ओके, म्हणजे काय, हा तुमचा जो ग्राफ आहे तुमची लाईन कुठून गेलेली आहे, ओरिजिन मधून गेली. ओरिजिन मधून गेली, तुम्हाला स्लोप माहिती आहे तिचा. मग स्लोप आणि पॉईंट, आता पॉईंट कोणता झाला तिचा 0 0. म्हणजे याचा अर्थ y मायनस 0 x मायनस 0. म्हणजे x मायनस 0 म्हणजे इथं कोण राहिला, x राहिला, इथं y राहिला. म्हणजे y इक्वल टू कोण आला, mx आला. म्हणजे जेव्हा लाईन ओरिजिन मधून जाते तेव्हा तिचं इक्वेशन y इक्वल टू mx होतं. लक्षात आलं. म्हणजे इक्वेशन इन टू व्हेरिएबल पण नॉट 0. म्हणजे त्याच्यात कॉन्स्टंट टर्म येत नाही. बरोबर आहे, लक्षात आलं. बाहेरून गेली तर मात्र त्याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म येणार आहे. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, इक्वेशन शोधायचं. मग आता इथं प्रश्न कसा विचारला जातो, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू. या पॉईंट मधनं लाईन जाते आणि तिचा स्लोप तुम्हाला दिलेला आहे. याचा अर्थ आता इथं जर आपल्याला तयार करायचं असेल तर स्लोप पॉईंट फॉर्म काय, y मायनस y1 इज इक्वल टू m ब्रॅकेट x मायनस काय x1. याचा अर्थ y मायनस y1 ची व्हॅल्यू किती आहे 1. ओके, इज इक्वल टू, मी फक्त सॉल्व्ह करून देतो पॅटर्न. म्हणजे प्रश्न काय करायचा आहे, m इज इक्वल, आता m ची व्हॅल्यू किती दिलेली आहे -3. मी या ठिकाणी -3 लिहिलं. x किती आहे, x ची व्हॅल्यू नाहीये तर x1 ची व्हॅल्यू किती आहे -2. म्हणजे आता इथं काय आलं y -1, इकडे किती आली -3x प्लस 6. म्हणजे आता ह्या दोघांना मी इकडे बोलून घेतलं तर कोण आला 3x, इकडे कोण आला 3x, इथं कोण आहे प्लस y, इथं कोण आहे -1, तिकडनं आला -6 इज इक्वल टू 0. म्हणजे 3x प्लस y इथे -7 इज इक्वल टू काय आलं 0. तुमचं झालं इक्वेशन क्रिएट. आणि हेच मला इक्वेशन क्रिएट करायचं होतं ह्या पॉईंट मधनं जाणाऱ्या लाईनचं का ज्याचा स्लोप -3. अंडरस्टँड, समजलंय. ठीक आहे, मग प्रत्येक वेळेस तुम्हाला एकच पॉईंट माहिती असेल का, नाही. समजा तुम्हाला आता लाईनवरची किती पॉईंट माहिती आहेत, 2 पॉईंट. म्हणजे ही जी लाईन आहे ह्या लाईनवरती तुम्हाला हा एक पॉईंट मिळाला आणि हा एक पॉईंट माहिती आहे. बरोबर, म्हणजे याला काय म्हणणार आपण x1 आणि y1, याला काय म्हणणार आपण x2 आणि y2. हे तुमचे 2 पॉईंट आहेत. आता जर तुम्हाला हे 2 पॉईंट कळले आणि तुम्हाला सांगितलं काय करा, लाईनचं काय काढा, इक्वेशन काढा, तर त्याचा जो फॉर्मॅट आहे तो आहे तो फॉर्मॅट आहे x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1. मग आता इथे तुमच्याकडे व्हॅल्यू कोणाकोणाच्या आहेत, x y2 याच्या व्हॅल्यू, x x1 x2 ह्या व्हॅल्यू तुम्हाला दिली असणार आहेत, ज्या की इथं आहेत. आता ह्या उचला, फक्त इथे टाका, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला उत्तर भेटून जाणार.
अंडरस्टँड, समजलंय नक्की? हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. इथं कुठेही आपण स्लोपचा वापर केलेला नाही. ओके, मग याच्यावर प्रश्न कसे विचारले जाणार आहे? तुम्हाला हा एक पॉईंट दिला आणि हा एक पॉईंट दिला आणि तुम्हाला काय सांगितलंय, काय करायचंय तुम्हाला? इक्वेशन फाइंड आउट करायचं. म्हणजे जर इक्वेशन फाइंड आउट करायचं, मला x1 आणि y1 माहिती आहे, x2 आणि y2 माहिती आहे, ते उचला, फक्त फॉर्म्युलामध्ये अप्लाय करा, तुम्हाला उत्तर भेटून जाणार आहे, इक्वेशन मिळणार आहे. मग आता झाले 2 पॉईंट. आता आलो आपण काय? स्लोप इंटरसेप्ट. स्लोप इंटरसेप्ट म्हणजे काय? आता तुम्हाला त्याचं काय माहिती आहे? स्लोप माहिती आहे, म्हणजे ऍक्च्युअली जनरली हा जो तुमचा स्लोप पॉईंट फॉर्म होता, स्लोप पॉईंट फॉर्म काय? स्लोप पॉईंट काय? स्लोप पॉईंट काय? y मायनस सॉरी वरती लिहू काय तो फॉर्म्युला? y मायनस y1 इज इक्वल टू m ब्रॅकेट x मायनस x1. हाच फॉर्म्युला आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने. आता इथे जर पाहिलं तर हा तुमचा x आणि y ऍक्सिस आहे, ही तुमची लाईन पास आउट झाली. आता इथे जो आपण स्लोप वापरतो ना, तो y ऍक्सिसचा वापरतो. म्हणजे आता तुम्हाला एक सिंगल इंटरसेप्ट माहिती आहे असं आपण समजूया. ओके, जनरली वायचा वापरतो, तुम्ही हा घेतला तरी चालणार. ठीक आहे, म्हणजे आता जर इथे पाहिलं तर हा कोण आहे? वाय इंटरसेप्ट आहे. म्हणजे आता तुम्हाला ह्या लाईनचा काय माहिती आहे? ह्या लाईनचा काय माहिती आहे? स्लोप माहिती आहे आणि वाय इंटरसेप्ट माहिती आहे. त्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे वाय इज इक्वल टू mx प्लस सी. ओके, वाय प्लस सी. म्हणजे आता जर तुम्ही इथे पाहिलं तर सी म्हणजे कोण आहे? हा जो इंटरसेप्ट आहे ना, हा इंटरसेप्ट. इंटरसेप्ट म्हणजे याचे कोऑर्डिनेट जर पाहिले तर एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे? 0 आणि वाय कोऑर्डिनेटला या ठिकाणी सी म्हटलं गेलं. म्हणजे वाय कोऑर्डिनेट फक्त तुम्ही इथं उचलून पुट करा, तुम्हाला इक्वेशन मिळणार आहे. आणि स्लोपच्या जागी तुम्ही काय ठेवा? स्लोप ठेवा. म्हणजे तुम्हाला इंटरसेप्ट म्हणजे काय? एक्स किंवा वाय ऍक्सिसचा कट केलेला पोर्शन, ऍक्सिसचा पोर्शन. ऍक्सिसला कोणत्या पॉईंटला कट मारला? तर या पॉईंटला कट मारला, जो की पॉईंट कोणता आहे? सी पॉईंट आहे. मग तो कोणता पण असू शकतो. आलं लक्षात? म्हणजे वाय इज इक्वल टू, इथं फक्त काय लिहायचं तुम्हाला? स्लोप लिहायचं आणि इथं फक्त काय लिहायचं? वाय इंटरसेप्ट लिहायचं. तुम्हाला उत्तर भेटून जाणार आहे. आले लक्षात? समजलंय? हा त्याचा फॉर्मॅट आहे तो, आणि हा जवळजवळ सेमच फॉर्म्युला आहे, फक्त थोडासा पॅटर्न बदललाय. इथं जर पाहिलं प्रश्न काय सांगितलंय पहा, स्लोप किती दिलाय तुम्हाला? 3 आणि विच मेक 4 इंटरसेप्ट ऑन वाय ऍक्सिस. म्हणजे सी ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? 4 दिली. ओके, आणि इक्वेशन सरळ तुम्हाला लिहायचे काय? वाय इज इक्वल टू mx प्लस सी. म्हणजे याचा अर्थ वाय इज इक्वल टू m किती दिलाय? 3 प्लस सॉरी mx ना 3x प्लस सी किती दिलाय? 4. झालं तुमचं इक्वेशन. म्हणजे वायला तिकडे न्या, इक्वेशन क्रिएट झालं. 3x मायनस वाय प्लस 4 इज इक्वल टू काय झालं? 0. तुम्ही वायला तिकडे बोलवलं होतं. दॅट्स इट. तर या पद्धतीने तुम्हाला काय माहिती? एक सिंगल इंटरसेप्ट माहिती असेल तर तुम्ही इक्वेशन काढू शकता. आता इथे डबल इंटरसेप्ट माहिती झाले. डबल इंटरसेप्ट म्हणजे काय? 2 इंटरसेप्ट. म्हणजे थोडक्यात काय, तुमची ही लाईन या पद्धतीने पास आउट झाली, तुम्हाला हा पण इंटरसेप्ट माहिती आहे आणि तुम्हाला हा पण इंटरसेप्ट माहिती आहे. म्हणजे आता तुम्ही हा इंटरसेप्ट आणि हा इंटरसेप्ट, आता 2 पॉईंट फॉर्म्युला काय होता? आता याची जर कोऑर्डिनेट पाहिले, तर याचे जर कोऑर्डिनेट पाहिले तर याची कोऑर्डिनेट काय असणार आहे? 0. आणि आपण याला काय म्हणूया? आपण याला एक्स वाय इंटरसेप्ट म्हणू. काय म्हणू आपण याला? वाय इंटरसेप्ट. ओके, ठीक आहे. किंवा त्याला आपण नाव देऊया काहीतरी, समजा x0 आणि y1 म्हणू. चला ठीक आहे. आणि इथे जर पाहिलं तर काय होणार आहे? इथं एक्स काय असणार आहे? x1 आणि कॉमा काय असणार आहे? 0 असणार. म्हणजे इथे तुम्हाला कोण माहिती आहे? वाय इंटरसेप्ट माहिती आहे, आणि इथे तुम्हाला कोण माहिती आहे? एक्स इंटरसेप्ट माहिती आहे. आणि आता तुम्हाला लाईनचं काय काढायचं आहे? इक्वेशन काढायचं. म्हणजे आता तुम्ही 2 पॉईंटचं एक इक्वेशन वापरलं होतं, ते इक्वेशन काय होतं? y मायनस y1 अपॉन y2 मायनस, आपण मागे पुढे केलं तरी चालतं. ओके, ठीक आहे. इथे काय? y2 मायनस y1 इज इक्वल टू काय? x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं काय? y मायनस y1. ओके, या पद्धतीने. आता हेच म्हणजे हाच जवळजवळ सेम इकडे आहे पहा. जेव्हा तुम्हाला 2 इंटरसेप्ट माहिती असतील, x अपॉन x इंटरसेप्ट प्लस y अपॉन y इंटरसेप्ट इज इक्वल टू काय असणार आहे? 1. हा त्याचा फॉर्म्युला. हा आणि हा कम्पेअर जर केला त्यावेळेस आपण पाहिले कम्पेअर कसा केला होता, कशा पद्धतीने. तर हा आणि हा फॉर्म्युला, हा कोणता फॉर्म्युला आहे? 2 पॉईंट माहिती असताना. हा कोणता आहे? इंटरसेक्ट माहिती असताना. पण जर तुम्ही त्याला कोऑर्डिनेट मध्ये कन्वर्ट करून 2 पॉईंट फॉर्म्युला वापरला तरी तुम्हाला ऍट द एंड परत हाच फॉर्म्युला मिळतो. लक्षात आलं? ठीक आहे. म्हणजे एक्स अपॉन एक्स इंटरसेप्ट, वाय अपॉन वाय इंटरसेप्ट. म्हणजे आता समजा इथं कोण आहे? एक्स y1 म्हणणार, सॉरी इथं कोण आहे? x1 प्लस वाय अपॉन y1 इज इक्वल टू कोण आहे? 1. आणि हे झालं तुमचं इक्वेशन. जर तुम्हाला 2 इंटरसेप्ट माहिती असतील. इंटरसेप्ट म्हणजे काय? ऍक्सिसचा कट केलेलं पोर्शनला आपण इंटरसेप्ट म्हणतो. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता इथं पाहिलं तर तुम्हाला काय सांगितलं पहा, ऑब्टेन अ इक्वेशन क्रिएट करा ऑफ लाईन विच मेक 3 and 4 कोऑर्डिनेट. ओके, काय बनवते ही लाईन? इंटरसेप्ट बनवते 3 आणि 4. ओके, म्हणजे हा एक्स ऍक्सिसचा इंटरसेप्ट आहे, हा वाय ऍक्सिसचा इंटरसेप्ट आहे. आणि मला इक्वेशन बनवायचं आहे. म्हणजे एक्स अपॉन एक्स इंटरसेप्ट किती दिला? 3 प्लस वाय अपॉन वाय इंटरसेप्ट किती दिला? 4. आणि इज इक्वल टू मला काय लिहायचं आहे? 1. आता जर मला इथे इक्वेशन बनवायचं असेल तर सिंपल मध्ये मी काय बनवणार आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय होणार आहे? इथं 4x प्लस 3y
अपॉन 12 इज इक्वल टू काय 1. 12ला तिकडे पाठवा म्हणजे काय झालं 4x + 3y इज इक्वल टू काय 12 आणि झालं माझं इक्वेशन. तर या पद्धतीने तुम्हाला 2 पॉईंट माहिती असताना त्यानंतर आहे नॉर्मल फॉर्म. आता नॉर्मल फॉर्म म्हणजे काय, नॉर्मल म्हणजे काय सगळ्यात इम्पॉर्टंट का, समजा आता हा तुमचा ग्राफ आहे ओके, आणि या ग्राफवर काय झालं तुमची ही लाईन या पद्धतीने पासआउट झाली आणि या पद्धतीने पासआउट झाल्यानंतर काय झालं तर तुमच्या लाईनचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स दॅट्स कॉल्ड परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलरला आपण पी म्हणतो ओके ठीक आहे. म्हणजे आता ही जी तुमची लाईन एल आहे ह्या लाईनचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स दॅट्स कॉल्ड परपेंडिक्युलर दॅट्स कॉल्ड नॉर्मल. त्या परपेंडिक्युलरलाच काय म्हणतो आपण नॉर्मल. म्हणजे इथं समजा आपण ओ नाव दिलं, इथं पी सॉरी इथं समजा एस नाव दिलं तर ओ एस ही काय तुमची नॉर्मल आहे. नॉर्मल म्हणजे काय तुमच्या लाईनला असलेली परपेंडिक्युलर लाईन ओके. मग या नॉर्मलने समजा इथे एक क्रिएट अँगल केला अल्फा. याला अल्फा का म्हटलं कारण तुमची लाईन एक्स ऍक्सिस सोबत कोणता अँगल बनवणार थीटा बनवणार बरं. म्हणजे इथं ह्या लाईनने एक्स ऍक्सिस सोबत थीटा बनवलाय तर ह्या लाईनने एक्स ऍक्सिस सोबत कोणता बनवलाय अल्फा बनवलाय. आता तुम्हाला काहीच माहित नाही, आता तुम्हाला काहीच सांगितलंय त्यांनी तुम्हाला काय दिलंय का ह्या लाईनचं डिस्टन्स पी आहे आणि नॉर्मलचं आणि त्या नॉर्मलनी तुमच्या एक्स ऍक्सिस सोबत अल्फा अँगल बनवलाय तर तुम्हाला लाईनचं इक्वेशन बनवायला सांगितलंय. इक्वेशन बनवायला कोणाचं सांगितलं लाईनचं, पण देताना काय सांगितलंय नॉर्मलची इन्फॉर्मेशन दिली. जर तुम्हाला लाईनचं इक्वेशन करायचे देताना नॉर्मलची इन्फॉर्मेशन दिली तर त्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तुम्हाला लक्ष ठेवायचा आहे x इंटू कॉस अल्फा ओके प्लस y इंटू साइन अल्फा इज इक्वल टू पी. मग आता इथं तुम्हाला कोण माहित पाहिजे अल्फा जो की त्यांनी दिलेला आहे आणि पी जो की त्यांनी दिलेला आहे. मग हे जर पुट केले आता हे जे इक्वेशन तुम्हाला दिसतंय हे इक्वेशन कोणाचं आहे त्या तुमच्या लाईनचं इक्वेशन आणि त्या इक्वेशनला आपण नॉर्मल फॉर्म असं म्हणतो. तर तिथे तुम्हाला लाईनची इन्फॉर्मेशन असते तुमच्या नॉर्मलची इन्फॉर्मेशन असते आणि त्याला घेऊन तुम्ही लाईनचं इक्वेशन क्रिएट करता. याचं प्रूफ आपण पाहिलेलं आहे ओके ठीक आहे. त्यानंतर फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर त्याच्यावर प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू अ लाईन लेंथ किती आहे 5 म्हणजे पी ची व्हॅल्यू किती दिली 5 दिली. द परपेंडिक्युलर मेक अँगल विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन. मग काय सांगितलंय परपेंडिक्युलर मेक्स अँगल विथ ओके म्हणजे इथं काय सांगितलंय पी ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आणि ती जी नॉर्मल आहे ती एक्स ऍक्सिस सोबत काय बनवते पॉझिटिव्ह अँगल म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत एक अँगल क्रिएट करते म्हणजे त्याला काय म्हणणार आहे आपण अल्फा म्हणणार आहे. म्हणजे आता जर तुम्हाला इक्वेशन बनवायचं झालं तर तुम्ही काय लिहिणार आहे एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू 5 झालं इक्वेशन. अँगल दिला असेल तर तुम्ही इथं कॉस आणि याची व्हॅल्यू पुट करणार आहे आणि तुम्ही प्रश्न काय करणार आहे सोडवणार आहे. तुम्हाला इथं अँगल सुद्धा दिला जाऊ शकतो ठीक आहे. त्यानंतर आता पाहिलं आपण इक्वेशन ऑफ म्हणजे आतापर्यंत आपण किती इक्वेशन पाहिली 5 इक्वेशन पाहिली. कोणती फर्स्ट कोणतं इक्वेशन पाहिलं आपण पॉईंट तुम्हाला एक सिंगल पॉईंट माहिती आहे आणि त्याच्यासोबत कोण माहिती आहे प्लस स्लोप माहिती आहे. त्यानंतर तुम्ही काय पाहिलं तुम्हाला किती पॉईंट माहिती आहे तुम्हाला 2 पॉईंट माहिती आहे. त्यानंतर पाहिलं तुम्हाला एकच काय माहिती आहे इंटरसेप्ट माहिती आहे ओके. त्यानंतर तुम्ही काय पाहिलं 2 इंटरसेप्ट माहिती असताना आणि नंतर कोणतं पाहिलं तुम्ही नॉर्मल म्हणजे याचं इक्वेशन तुम्ही पाहिलं याचं 2 पॉईंट माहिती असतानाचं तुम्ही इक्वेशन काढलं ओके. एक इंटरसेप्ट माहिती असताना 2 इंटरसेप्ट आणि नॉर्मल अशी तुम्ही 5 इक्वेशन ऑलरेडी आता पाहिजे. मग अजून एक आहे कोणतं जनरल फॉर्म. जनरल फॉर्म कोणता आहे ज्याच्यापासून खरं तर हा याचा पार्ट नाही हा वेगळा पार्ट आहे ओके. ह्या सगळ्या इक्वेशनला आपण ह्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो कोणता हे एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू जी ओके ठीक आहे. मग आता जर तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन दिलं आणि तुम्हाला सांगितलं का ह्या लाईनचा स्लोप काढून दाखवा पण स्लोप काढायचा फॉर्म्युला तर आपल्याकडे कोणता आहे स्लोप काढायचा म्हणजे एम इज इक्वल टू काय टॅन थीटा. अजून स्लोप काढायचा फॉर्म्युला कोणता आहे आपल्याकडे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 ओके. पण आता स्लोप काढायचे हे 2 फॉर्म्युले असताना स्लोप काढायचा अजून एक फॉर्म्युला आहे जेव्हा तुम्हाला फक्त डायरेक्ट काय माहिती असेल इक्वेशन माहिती असेल तेव्हा स्लोप इज इक्वल टू फॉर्म्युला आहे मायनस a अपॉन बी. जर तुम्हाला ह्या इक्वेशन वरनं सांगितलं का एक्स ऍक्सिस एक्स इंटरसेप्ट काढा एक्स कोण काढा इंटरसेप्ट जर मला एक्स इंटरसेप्ट काढायचा आहे म्हणजे या लाईननी एक्स ऍक्सिसला कोणत्या पॉईंटमध्ये कट केलंय तो ते जर मला फाइंड आउट करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे मायनस सी अपॉन ए बरोबर आहे. आणि जर मला वाय इंटरसेप्ट काढायचा असेल म्हणजे या लाईननी वायला कोणत्या पॉईंटमध्ये कट केलंय तर मायनस सी अपॉन बी दॅट्स इट. हे अतिशय महत्त्वाचे जे तुम्हाला वापरावं लागणार अंडरस्टँड म्हणजे इक्वेशन माहिती असताना. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता याच्यावर प्रश्न जर पाहिले तर तुम्हाला कशा पद्धतीने विचारले फाइंड द स्लोप याचा काय काढा स्लोप काढा आणि अजून काय काढा इंटरसेप्ट काढा हे तुम्हाला इक्वेशन दिले. म्हणजे आता त्या इक्वेशनचा जर मी वापर केला स्लोप इज इक्वल टू काय होणार आहे मायनस ए अपॉन बी म्हणजे मायनस 1 अपॉन 1 म्हणजे आन्सर काय आलं मायनस 1. त्यानंतर मला जर एक्स इंटरसेप्ट काढायचा आहे एक्स इंटरसेप्ट काय सांगतो मायनस सी
अपॉन ए कोण आहे 1 आहे म्हणजे ऑब्विसली इथं काय झालं -10. त्यानंतर वाय इंटरसेप्ट काय येणार आहे माझा -c अपॉन बी कोण आहे इथं 1 आहे म्हणजे आन्सर कोण आलं -10 झालं. दॅट्स इट. तर या पद्धतीने मला एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट आणि मला काय काढता येतील स्लोप काढता येतील. म्हणजे आता स्लोपचे तुमच्याकडे किती फॉर्म्युले आले स्लोपचे 3 फॉर्म्युले आले. लक्षात ठीक. आता एक प्रॉपर्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायची ती प्रॉपर्टी काय इफ द लाईन गिवन ही जर तुम्हाला समजा काय दिली ती लाईन दिली ओके ऑल पॉइंट्स x1 आणि y1 हा एक पॉईंट दिला ऑन वन साइड ऑफ द लाईन जर हा पॉईंट तुम्ही या लाईन मध्ये टाकला आणि त्याची व्हॅल्यू जर 0 पेक्षा ग्रेटर आली किंवा हा पॉईंट ह्या लाईन मध्ये टाकला आणि त्याची व्हॅल्यू जर 0 पेक्षा लहान आली तर ही दोन पॉईंट लाईनच्या वेगवेगळ्या साईडला असतात. लक्षात आलं. म्हणजे एक जनरल एक लाईन तुम्हाला दिली ओके ह्या लाईनचं काय दिले तुम्हाला ह्या रियल लाईनचं काय दिलं तुम्हाला इक्वेशन दिले. मग इक्वेशन काय असेल इक्वेशनचा फॉर्मॅट काय असेल ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. मग आपण कन्सिडर करू का 3x प्लस 5y इज इक्वल टू 7 किंवा प्लस -7 काहीतरी असं एक इक्वेशन दिले. आता तुम्हाला सांगितलं का एक पॉईंट जनरल कोणता तरी एक पॉईंट दिला ए हा जो पॉईंट आहे ओके. आता समजा इथं पॉईंट सांगितला 2 आणि 1 मग काय करायचं हे पॉईंट तुम्हाला उचलायचे आणि x आणि y च्या जागी लिहायचे. जर व्हॅल्यू 7 आली तर समजायचं तो जो पॉईंट आहे तो दुसरीकडे नसून त्या लाईनवरच आहे म्हणजे ह्या पॉईंटने ह्या लाईनला काय केलं सॅटिस्फाय केलं. पण जर याचं व्हॅल्यू काय आली 0 आली ओके 0 सॉरी पॉझिटिव्ह आली 0 पेक्षा ग्रेटर किंवा आता ह्या 7 ला तुम्ही इकडे बोलवून घेतलं ओके. म्हणजे आता इथं काय होणार आहे 3x प्लस 5y मायनस 7 इज इक्वल टू काय आलं 0. आता हा पॉईंट तुम्ही याच्यात ठेवला उत्तर 0 आलं तर त्याच लाईनवर आहे. पण जर 0 आलं नाही एकतर काय येऊ शकतं 0 पेक्षा ग्रेटर आणि 0 पेक्षा लेस असं येऊ शकतं. तर ते जे दोन पॉईंट आहे ते लाईनच्या वेगवेगळ्या साईडला असणार आहेत एका साईडला नसणार आहे. आलं लक्षात. म्हणजे जर पॉझिटिव्ह आलं तर सगळे एका साईडला निगेटिव्ह आलं सगळं मग इथे तुम्हाला ग्रुप देते आणि विचारतील कोणते पॉईंट एका ग्रुपला आहेत आणि कोणते पॉईंट दुसऱ्या ग्रुपला आहेत. जर जे समजा तुम्हाला 5 पॉईंट दिले 5 पैकी तिघांनी पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिल्या दोघांनी निगेटिव्ह व्हॅल्यू दिल्या तर ते जे दोन निगेटिव्ह आले ते वन साइड आहेत आणि पॉझिटिव्ह आले वन साइड आहेत. आले लक्षात ठीक आहे. त्यानंतर आलो आपण त्याच्या पुढे डिस्टन्स ऑफ लाईन फ्रॉम ओरिजिन म्हणजे ऑलरेडी आपण काही पॉईंट कव्हर केले आहे पण तरी पण पाहता हा तुमचा वाय ऍक्सिस हा तुमचा एक्स ऍक्सिस ओके आणि या ठिकाणी ही तुमची लाईन आहे. ह्या लाईनचं मला काय करायचं आहे ह्या लाईनचं इक्वेशन काय असणार आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 हे तुमच्या लाईनचं इक्वेशन. आणि या लाईनचं जर मला ओरिजिन पासून डिस्टन्स काढायचं असेल डिस्टन्स ऑलवेज परपेंडिक्युलर जर ह्या लाईनचं मला ओरिजिन पासून डिस्टन्स काढायचं असेल फ्रॉम ओरिजिन तर त्याचा फॉर्म्युला आहे p इज इक्वल टू डिस्टन्सला आपण काय म्हणतो p मग असे आपण पाहिले नॉर्मल त्याला काय म्हटलं होतं आपण नॉर्मल म्हटलं ओके. या डिस्टन्स जर काढायचं असेल तर ते आहे c अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. या फॉर्म्युलाचा वापर मग सी कोणाचा आहे लाईनचाच आहे ए आणि बी कोणाचे आहेत लाईनचेच आहेत. म्हणजे तुमची लाईनचं इक्वेशन जर ओरिजिन पासून किती लांब आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरा तुम्हाला उत्तर भेटून जाईल. आणि एबीसी कोणाचे वापरायचे त्या लाईनचेच वापरायचे. म्हणजे आता जर तुम्हाला हे इक्वेशन सांगितलं 3x प्लस 4y प्लस 10 इज इक्वल टू 0 असं समजा एक इक्वेशन आहे. तर आता सी म्हणजे कोण आला तुमचा 10 आला ए आणि बी कोण आले ए कोण आला तुमचा 3 आला आणि बी कोण आला तुमचा 4 आला. त्या व्हॅल्यू उचला तिथं पुट करा तुम्हाला डिस्टन्स मिळणार आहे ओरिजिन पासूनचं. आलं लक्षात. मग याच्यावर प्रश्न कशा विचारला जातो पहा आताच आपण पाहिलं इक्वेशन दिले ओरिजिन पासून विचारा तर एच व्हॅल्यू किती आता इथं 3 बी ची व्हॅल्यू किती इथं 4 आणि सी ची व्हॅल्यू किती इथं 15 तुम्हाला ओरिजिन पासूनचं डिस्टन्स विचारलं ओके. ते काय डिस्टन्स पी इज इक्वल टू मोड मध्ये सी अपॉन अंडर रूट काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दॅट्स इट. आलं लक्षात. त्यानंतर फ्रॉम पॉईंट म्हणजे आता काय झालं आता आपण जे पाहिलं होतं तर ते काय होतं हा तुमचा वाय ऍक्सिस हा तुमचा एक्स ऍक्सिस ओके. आणि तुम्हाला तुमची जी लाईन आहे ती आता इथं आपण सुरुवातीला काय पाहिलं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स. आता ओरिजिन नाही बाहेर कुठेतरी एक पॉईंट दिला सॉरी पी ऑलरेडी आता आपण डिस्टन्स साठी वापरणार आहे. समजा इथं पॉईंट दिला ए या ए पॉईंट पासून तुमची लाईन किती लांब आहे हे आता तुम्हाला पाहायचंय ओके. आता ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय असतात 0 0 पण इथे मात्र कोऑर्डिनेट 0,0 नसणार आहे कोणते तरी असणार आहेत आणि डिस्टन्स ऑलवेज 90 डिग्री परपेंडिक्युलर. समजा आपण त्याला काय म्हणलं x1 आणि y1 कोणते आहेत आपल्याला माहित नाही म्हणून. आलं लक्षात. आता x1 y1 म्हणायचं कारण काय कारण तुमच्या लाईन मध्ये कोण आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 हे तुमच्या लाईनचं इक्वेशन. आता ही जी तुमची लाईन आहे ह्या पॉईंट पासून किती लांब आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर फॉर्म्युला आहे जवळजवळ तोच आहे पण पहा काय इथं मोड मध्ये ax1 प्लस by1 प्लस c अपॉन अंडर रूट काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आधीच्या फॉर्म्युल्यात जर तुम्ही पाहिलं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स जेव्हा तुम्ही काढलं होतं तेव्हा ते काय आलं होतं सी ओके अंडर रूट
काय होतं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग तुम्ही म्हणाल ह्या फॉर्म्युल्यात आणि त्या फॉर्म्युल्यात काय फरक आहे? दोन्ही फॉर्म्युले सेमच आहे. ते ह्या फॉर्म्युल्यात सुद्धा आपण काय केलेत त्या पॉईंटच्या व्हॅल्यू भरल्यात, पण आता तुमचा जो x1 आणि y1 आहे तो काय आहे 0 0 आहे. 0 0 भरल्यामुळे ही व्हॅल्यू काय झाली निघून गेली आणि कोण राहिला फक्त c राहिला. पण इथे जर पाहिलं आता त्या फॉर्म्युल्यामध्ये x1 आणि y1 आहे, जर ते आहे तर मला तिथं पुट करायचे आणि a b कोणाचे तुमच्या इक्वेशनचे, फक्त x आणि y च्या जागी तुम्हाला काय ठेवायचं आता x1 आणि y1 म्हणजे दिलेली कोऑर्डिनेट तिथे टाका, तुम्हाला न्यूमरेटर मिळाला. a आणि b उचला त्यांचा स्क्वेअर करून अंडर रूट टाका तुम्हाला. ओके, याचं प्रूफ पाहिले आपण. इथे फक्त आपल्याला फॉर्म्युला पाहिजे होता. म्हणजे हे डिस्टन्स, हा जो फॉर्म्युला आहे हा कोणता फॉर्म्युला आहे? ओरिजिन पासूनचा डिस्टन्स. आणि हा जो फॉर्म्युला आहे हा कोणता आहे? पॉईंट पासूनचा डिस्टन्स. ऍक्च्युली दोन्ही फॉर्म्युले सेमच आहे. ओके ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं त्याच्यावरचा प्रश्न कसा विचारला जातो पहा. हा काय दिलाय तुम्हाला x1 y1 आणि हा काय दिलाय तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन. ओके ठीक आहे. त्यानंतर आहे डिस्टन्स कोणतं? दोन पॅरलल लाईन मध्ये. दोन पॅरलल लाईन म्हणजे याचा अर्थ ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. ह्या लाईनला दुसरी लाईन तेव्हाच पॅरलल असू शकते, याला आपण c1 म्हणूया. ax प्लस by प्लस c2 इज इक्वल टू 0. ह्या लाईन पॅरलल तेव्हाच असू शकतात जेव्हा त्यांचे हा पार्ट सेम असतो. मग कोणता डिफरंट आहे? फक्त कॉन्स्टंट टर्म डिफरंट आहे. जेव्हा दोन इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म डिफरंट असते, बाकी पार्ट काय असतो दोनचा सेम असतो, तेव्हाच त्या दोन लाईन एकमेकांना काय असतात? पॅरलल असतात. जर ह्या दोन लाईन एकमेकाला पॅरलल आहे, आता मला ह्या दोन लाईन मधलं डिस्टन्स काढायचं आहे, तर त्याचा फॉर्म्युला आहे p. नॉर्मली इथं काय होणार आहे? c1 मायनस c2 अंडर रूट काय होणार आहे? a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. या फॉर्म्युलेच्या आधारे मला ह्या दोन लाईन मधलं काय काढता येणार आहे? डिस्टन्स काढता. म्हणजे इथे पण मी तोच पार्ट केलाय, आधीचाच फॉर्म्युला वापरलाय. इथं काय केलं? a1 म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पहिल्या इक्वेशन मध्ये आपण काय ठेवलं? ते व्हॅल्यू पुट केल्या. दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण काय ठेवल्या? व्हॅल्यू पुट केल्या. पण गडबड अशी झाली का हे दोन्ही पण पार्ट काय आले? सेम आले. त्यामुळे ते एकमेकाला काय होणार आहेत? कॅन्सल होणार आहेत. ते जर कॅन्सल होणार आहेत तर शिल्लक कोण राहिले? फक्त c1 आणि c2. म्हणून ह्या दोनचं सबट्रॅक्शन, म्हणजे हे पार्ट सेम असल्यामुळे सबट्रॅक्शन करताना याचं साइन काय होणार आहे? चेंज होणार आहे. त्यामुळे हा पार्ट ऑलरेडी काय होणार आहे? एकमेकाला कट होणार आहे. c1 c2च राहणार. म्हणजे c1 मधून c2 गेला आणि a b कोण आहे? दोघांमध्ये कॉमनच आहे. म्हणजे हा जर पार्ट वापरला तर कोणत्याही दोन पॅरलल लाईन मधलं मी काय काढू शकतो? डिस्टन्स काढू शकतो. अंडरस्टँड? समजलंय नक्की? ठीक आहे. मग आता याच्यावरचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेत पहा. दोन इक्वेशन दिलेत आणि तुम्हाला सांगितलं डिस्टन्स काढा. फक्त इथे एक जर तुम्ही बारकाईने पाहिले इथं कोण आहे? 6x. इथं कोण आहे? इथं कोण आहे? 8. इथं कोण आहे? 4. म्हणजे आता इथून मला इथे येण्यासाठी ह्या इक्वेशनला मला किती निघून यायचंय? 2 ने. म्हणजे काय होणार इथं? 6x प्लस 8y प्लस हा काय होणार आहे? 14 इज इक्वल टू 0. पहा झाली दोन इक्वेशन, ज्यांचा a आणि bx काय by काय झाला? सेम झाला. म्हणजे आता फरक कोण आहे? c मध्ये. म्हणजे आता c1 ची व्हॅल्यू काय आहे माझ्याकडे? 21 आणि c2 ची व्हॅल्यू काय आहे माझ्याकडे? 14 आणि a ची व्हॅल्यू किती आहे माझ्याकडे? 6 आणि b ची व्हॅल्यू किती आहे माझ्याकडे? 8. झालं. उचला फॉर्म्युल्यामध्ये टाका, तुम्हाला उत्तर भेटून जाणार आहे दोन पॅरलल लाईन मधलं. अंडरस्टँड? ठीक आहे. आणि या टॉपिकचा शेवटचा पॉईंट आता आपण पाहतो. तो पॉईंट काय? फॅमिली ऑफ लाईन. फॅमिली ऑफ लाईन सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल तर आपण एक पॉईंट पाहिलं, कोणता? लोकस. लोकस म्हणजे काय? एखादी जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय करणाऱ्या पॉईंटच्या सेटला, कलेक्शनला आपण काय म्हणतो? लोकस म्हणतो. तसं सेम प्रॉपर्टी फॉलो करणाऱ्या लाईनच्या सेटला काय म्हणतो आपण? फॅमिली ऑफ लाईन म्हणतो. म्हणजे समजा सेम प्रॉपर्टी फॉलो करणारे, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक पॉईंट आहे, याचे कोऑर्डिनेट 3 आणि 4. या पॉईंट मधनं जाणारे जेवढ्या काही लाईन आहेत त्या सगळ्या लाईनला काय म्हणायचं? फॅमिली ऑफ लाईन. कारण त्या सगळ्यांनी एक प्रॉपर्टी फॉलो केलेली आहे आणि ती प्रॉपर्टी कोणती आहे? 3 आणि 4 ह्या कोऑर्डिनेट असलेल्या पॉईंट मधून ते लाईन काय होतात? पास आउट होतात. अंडरस्टँड? किंवा आपण असंही म्हणू शकतो ही एक लाईन आहे, याला एक पॅरलल आहे, याला एक पॅरलल आहे, याला एक पॅरलल. आता ह्या सर्व लाईनला काय म्हणायचं? फॅमिली ऑफ लाईन. कारण त्या एका लाईनला काय आहेत? पॅरलल. म्हणजे समजा ही एल लाईन आहे आणि ही एम आहे, ही एन आहे, ही पी आहे. तर एल लाईनला ह्या सर्व लाईन काय आहेत? पॅरलल आहे. म्हणजे त्या सर्वांनी एक प्रॉपर्टी काय केलेली आहे? फॉलो केलेली आहे. मग ह्या टोटल कलेक्शनला काय म्हणायचं? फॅमिली ऑफ लाईन. ह्या टोटल कलेक्शनला काय म्हणायचं? फॅमिली ऑफ लाईन. म्हणजे जसं तिथं तर ते जे पॉईंट आहे ते काय करतात? जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय करतात. म्हणजे एका प्रॉपर्टीला काय करतात? ते फॉलो करतात. म्हणजे एका प्रॉपर्टीला फॉलो करणाऱ्या पॉईंटच्या सेटला आपण लोकस म्हणत होतो, तिथं पॉईंट होते आणि इथं एका प्रॉपर्टीला फॉलो करणाऱ्या लाईन्स आहेत. आणि जर ह्या लाईन्स आहेत तर त्यांना फॅमिली ऑफ लाईन म्हणतात, कारण ते एका प्रॉपर्टीला काय करतात? फॉलो करतात. मग इथं फॅमिली ऑफ लाईनचं सुद्धा एक इक्वेशन आहे. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आपण असं समजूया का ह्या लाईनला आपण यू म्हणलं. लाईनचं इक्वेशन काय आहे? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे आता ह्या टोटलला आपण काय म्हणलं? यू. म्हणजे यू इज इक्वल टू काय? 0. ओके, यू म्हणजे हा पार्ट आहे. ओके, तसंच अजून एक लाईन घेतली आपण, त्याला व्ही म्हणलं, इज इक्वल टू 0. हिचं एक स्वतःचं इक्वेशन असणार आहे. प्रत्येक लाईनला स्वतःचं इक्वेशन असतं. बरोबर. मग आता आपल्याला काय काढायचंय? फॅमिली ऑफ इक्वेशन, म्हणजे फॅमिली ऑफ लाईनचं इक्वेशन.
म्हणजे आता तुम्हाला असं इक्वेशन बनवायचं ह्या दोन इक्वेशनला घेऊन का त्या इक्वेशननी सगळ्यांना काय केलं पाहिजे, सॅटिस्फाय केलं पाहिजे. मग ते जर मला बनवायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे u प्लस के व्ही इज इक्वल टू 0. या फॉर्मॅटनी तुम्ही असं इक्वेशन क्रिएट करू शकता का कोणत्याही लाईनचे कोऑर्डिनेट उचलून टाका, तुम्हाला सॅटिस्फाय झालेलं दिसेल. आलं लक्षात, समजलंय? म्हणजे आता u म्हणजे कोण असणार आहे, एक स्वतःचं एक इक्वेशन असणार आहे. v म्हणजे कोण असणार आहे, एक इक्वेशन असणार आहे, स्वतःमध्ये ते इक्वेशन आहे. बरोबर आहे. म्हणजे इथे ax प्लस by प्लस c, ओके, प्लस k, इथं काय असणार आहे, ax by c इज इक्वल टू काय येणार आहे, 0. दॅट्स इट. मग k नी मल्टिप्लाय करा, सगळे x एकत्र करा, सगळे y एकत्र करा, सगळे कॉन्स्टंट एकत्र करा, झालं होतं. आले लक्षात? ठीक आहे. आणि यालाच काय म्हणाले तुम्ही, इक्वेशन ऑफ फॅमिली लाईन. ओके, ठीक आहे. मग आता त्याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो, आता जर तुम्ही इथं पाहिलं तर काय, फाइंड द इक्वेशन फाइंड आउट करा ऑफ द लाईन विच पासेस थ्रू द पॉइंट इंटरसेक्शन पण कोणता, लाईन्स, ही एक लाईन दिली आणि ही एक लाईन दिली. आता इथे जर पाहिलं तर 6 ला इकडे ठेवलंय, 2 ला इकडे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, या 2 ला इकडे ट्रान्सफर करावं लागेल. ओके, अँड विच मेक इंटरसेप्ट, कोणता इंटरसेप्ट आहे, 5 ऑन वाय ऍक्सिस. ओके, म्हणजे आता आपल्याला इक्वेशन क्रिएट करायचं. आता पहिलं लेट काय करू शकतो आपण, पहिल्या लाईनला काय म्हणलं आपण, यू म्हणजे कोणती लाईन आहे, एक्स प्लस 2y प्लस 6. व्ही म्हणजे कोणती लाईन आहे, 2x मायनस वाय मायनस 2 ला इकडे बोलून घेतला. बरोबर आहे. आता फॅमिली लाईनचा इक्वेशनचा जर मी वापर केला तर काय होणार आहे, यू प्लस के व्ही इज इक्वल टू काय, 0. म्हणजे इथं काय लिहिणार आहे, एक्स प्लस 2y प्लस 6 प्लस के ब्रॅकेटमध्ये काय 2x मायनस वाय, बरोबर आहे, मायनस 2 इज इक्वल टू काय आलं, 0. आता सिंपल आहे, जर u ची व्हॅल्यू 0 आहे, v ची व्हॅल्यू 0 आहे, तर v ला k ने मल्टिप्लाय केलं तरी उत्तर काय येणार आहे, 0च येणार आहे आणि दोघांची ऍडिशन 0च येणार आहे. ओके, याच्यात फार वेगळं लॉजिक नाहीये. म्हणजे इथं जर पाहिलं तर x प्लस 2y प्लस 6 प्लस k2x मायनस ky मायनस 2k किंवा k2, ओके, इज इक्वल टू काय आलं, 0. मग आता मी काय केलं, x वाले जवळ गेले, म्हणजे इथं काय काढलं मी, 1 प्लस 2k ब्रॅकेटच्या बाहेर x. आता मी y वाल्यांना एकत्र केलं, प्लस काय लिहिणार आहे मी इथं, 2 मायनस k ब्रॅकेटच्या बाहेर कोण, y, बरोबर आहे. आणि इथं काय प्लस 6 मायनस 2k, इथं 2 आहे ना, हा 2k मायनस 2k, कारण हे कॉन्स्टंट आहे त्यामुळे इथं काय कोणाला कॉमन काढायची गरज नाही. डन इथपर्यंत, ठीक आहे. मग आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी, वाय इंटरसेप्ट किती दिलाय. जर आता मला इक्वेशन कळलंय, माझं इक्वेशन ह्या फॉर्मॅटमध्ये आहे, मला लिहायचंय वाय इंटरसेप्ट कसा काढतो मी, वाय इंटरसेप्ट माझ्या काढायचा फॉर्म्युला काय, मायनस सी अपॉन बी. मग सी कोण आहे माझा, मायनस ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आहे मी, 6 मायनस 2k अपॉन बी कोण आहे माझा, 2 मायनस के, हा बी आहे माझा, बरोबर. मग आता याची व्हॅल्यू मला त्यांनी किती सांगितलेली आहे, 5 दिलेली, इज इक्वल टू 5. म्हणजे आता इथं या फॉर्म्युल्याने तुम्हाला कोण मिळणार आहे, के मिळणार आहे. आणि के उचलून तुम्हाला फक्त इथं काय करायचं आहे, रिप्लेस करायचं आहे, किंवा ह्या इक्वेशन मध्ये जरी तुम्ही के रिप्लेस केला तरी तुम्हाला इक्वेशन मिळणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला आता हे तर मिळणार, हे तर कळलं ना, इज इक्वल टू याच्या पुढं इथं तुम्हाला कोण मिळणार आहे, के मिळणार. के मिळाला तुम्हाला उत्तर मिळालं. समजलंय नक्की, फक्त इथं ठेवायचं, तुम्हाला इक्वेशन काय करता येणार आहे, फॉर्म करता येणार. म्हणजे ते याचं इक्वेशन आहे का ह्या सर्व लाईनला काय करणार आहे, ते सॅटिस्फाय करणार आहे. अंडरस्टँड, समजलंय. तर या ठिकाणी तुमचा स्ट्रेट लाईन हा टॉपिक कंप्लीट संपलेला आहे. ऑल टोटल सर्व कन्सेप्ट आपण या ठिकाणी घेतलेल्या आहे. आलं लक्षात. तर पूर्ण सगळ्यांचे प्रूफ आपण इथं पाहिले नाही, पण तुम्हाला सीईटीला आणि बोर्डाला याचा फायदा होईल. नक्की काय उचलायचे, कोणते फॉर्म्युले ते सर्व आपण घेतले. आता याचा नीट अभ्यास करा परत एकदा, त्याचे प्रूफ नीट समजून घ्या, कारण त्याचा वापर तुम्हाला तुमच्या सीईटी सॉल्व्ह करताना होणार आहे. कन्सेप्ट मागची नीट थीम समजून घ्या आणि सगळे फॉर्म्युले, सगळे कन्सेप्ट एका लाईनमध्ये लिहून काढा. का दोन लाईन परपेंडिक्युलर असल्यानंतर काय, पॅरलल असल्यानंतर काय, एक्स ॲक्सिसचा स्लोप, वाय ॲक्सिसचा स्लोप काढायचे फॉर्म्युले, त्यानंतर लाईनचे इक्वेशन फॉर्म करायचे फॉर्म्युले, हे सगळे कलेक्शन एकत्र करा. एका पेजवर वन टाईपच्या नोट बनवा, जेणेकरून त्या तुम्हाला नंतर काय करता येईल, यूज करता येईल. कारण प्रत्येक वेळेस तुम्ही अख्खा लेक्चर पाहू शकत नाही. आणि बऱ्याचशा वेळा काय होतं का, यातली एखाद दुसरी कन्सेप्ट फक्त तुमच्या लक्षातून जाते, बाकी ऑल टोटल कन्सेप्ट लक्षात राहतात. मग ते एका कन्सेप्टसाठी एवढा वेळ घालवा, इकडे तुमच्याकडे वेळ नाहीये. मग त्यासाठी काय करा, आताच या टॉपिकच्या काय करा, वन टाईपच्या नोट तयार करा, ज्या नोट तुम्हाला फक्त नंतर पाहिला सोपं जातील क्वेश्चन सॉल्व्ह करताना. ओके, ठीक आहे. बाय बाय, ऑल द बेस्ट.